हमारे वीडियो मसीहों के लिए, बाइबल सिखाने के लिए और उन लोगों के लिए बनाए जाते हैं जो सच्चे परमेश्वर को ढूंढ रहे हैं। किसी अन्य धर्म की आलोचना करना या उसके अनुयायियों का अपमान करना हमारा उद्देश्य बिल्कुल नहीं है। लेकिन कई क्षेत्रों में बाइबल की शिक्षाएं अन्य धर्मों के साथ मेल नहीं खाती। इसलिए अगर किसी को बाइबल की इन शिक्षाओं से ठेस पहुंचती हो तो कृपया हमारे वीडियो को न देखें। धन्यवाद। प्रभु को धन्यवाद देते कि आज भी दूसरे दिन प्रभु में उपवास करके लेकर आया। आणि देवाला धन्यवाद देते की आज सुद्धा देव दुसऱ्या दिवशी आपल्याला उपवास करून घेऊन आला। आज हम देख रहे हैं, आज दूसरी फैमिली के बारे में देख रहे हैं जिसका नाम है नोहा। आणि आज आपण दुसऱ्या कुटुंबाविषयी पाहतो त्याचं नाव आहे नोहा। कल हमने आदम के बारे में देखा। परमेश्वर ने पहला जो फैमिली बनाई वो है आदम। आणि काल आपण आदमाविषयी पाहिले की देवाचे पहिलं कुटुंब बनवलं ते आहे आदम, जिसके द्वारा सारा पीढ़ी आगे का चालू हुआ आणि त्याच्याद्वारे सर्व वंश पुढचे चालू झाले। अब ये दूसरा हम ऐसा व्यक्ति को देख रहे हैं जिसके द्वारा परमेश्वर ने फिर से एक नई पीढ़ी चालू की उसके द्वारा। आणि आता या दुसऱ्या व्यक्तीला पाहतो की त्याच्याद्वारे देवाने काय केलं, नवीन वंश चालू केले पुढे। हम पढ़ेंगे पहले, आपण वाचूया। हम लोग निकालेंगे जेनेसिस चैप्टर 5, उत्पत्ति अध्याय 5, जेनेसिस चैप्टर 5 उत्पत्ति अध्याय 5 उसका 28 से त्याचा 28 पासून 28 से लेकर 32 तक। 28 पासून 32 पर्यंत। जेनेसिस चैप्टर 5 वर्स 28 to 32। उत्पत्ति अध्याय 5 त्याचा 28 से 32। जब लेमेक 182 वर्ष का हुआ तब उसे एक पुत्र उत्पन्न हुआ, जन्म हुआ। उसने यह कहकर नाम नूह रखा, यहोवा ने जो पृथ्वी को श्राप दिया है उसके विषय में यह लड़का हमारे काम में और उस कठिन परिश्रम में जो हम करते हैं हमको शांति देगा। नूह के जन्म के पश्चात लेमेक 595 वर्ष जीवित रहा और उसके और भी बेटे बेटियां उत्पन्न हुई। इस प्रकार लेमेक की कुल आयु 777 वर्ष हुई। तत्पश्चात वो मर गया और नूह 500 वर्ष हुआ और नूह के शेम, हाम और एपेत का जन्म हुआ। लाकेमाचा पुत्र नोहा जन्मला तेव्हा लाकेम 182 वर्षाचा होता। लाकेमाने त्याचे नाव नोहा म्हणजे सुटका असे ठेवले, कारण तो म्हणाला, श्राप दिलेली भूमी कसण्याच्या अवघड कामापासून देव आम्हाला विसावा देईल। मग पुढे लामेक आणखी 595 वर्ष जगला आणि या काळात त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या। तो वयाच्या 777 वर्षी मृत्यू पावला। नोहा 500 वर्षाचा झाला तेव्हा त्याला शेम, हाम व याफेत हे 3 पुत्र झाले। हम आंखों को बंद करेंगे, हम प्रार्थना करेंगे। आपण डोळे बंद करू, आपण प्रार्थना करू। पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु मैं आपके सामने आती हूँ। मैं धन्यवाद देती हूँ मेरे राजा, मेरे मान पवित्र सेनाधीश पिता, हम वचन की सेवा को आपके हाथ में देते। आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध है। इसलिए वचन हम ध्यान से सुनने के लिए और जो हम सुनते वही पालन करने के लिए मदद करना, वचन पर हमारा ध्यान रहने के लिए तो कृपा प्रदान करना। ये हमारी विनती, हमारी प्रार्थना है प्रभु, दया रखना। धन्यवाद देते पिता प्रभु, वचन का अर्थ समझने के लिए तो कृपा प्रदान करना प्रभु यीशु के नाम से, आमीन। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। यहाँ हम देखते हैं लेमेक 142 वर्ष का होने के बाद उसको एक पुत्र हुआ, उसका नाम है नोहा। आणि आपण इथे पाहतो की जो लामेक होता तो 182 वर्षाचा झाल्यानंतर त्याला एक पुत्र झाला, तो आहे नोहा। हाँ, उस नूह का नाम, उसने वो नाम नूह क्यों रखा? क्योंकि उस समय पृथ्वी पर लोग जो कष्ट कर रहे थे, तकलीफ उठा रहे थे, क्योंकि लेमेक को मालूम हो चुका था कि परमेश्वर का श्राप पृथ्वी पर आ चुका है। आणि त्यावेळेस काय करत होते की लोक पृथ्वीवरती कष्ट उचलत होते, कारण लामेक जो होता त्याला माहिती झालेलं की देवाचा जो श्राप आहे त्याच्यावरती आलेला आहे, म्हणून त्याने त्याच्या वडिलांचा पृथ्वी पर आ चुका है आणि पृथ्वीवरती आलेला आहे। क्योंकि पृथ्वी ने जैसे देना चाहिए, पृथ्वी ने जैसे मनुष्य को उत्पन्न देना चाहिए वैसा हो नहीं रहा है। आणि कारण जसं पृथ्वीने जसं उत्पन्न दिलं पाहिजे तसं होत नाहीये। इसी कारण से उसे ये महसूस हुआ, म्हणून त्याला ही जाणीव झाली। इसीलिए उसने उसका नाम क्या रखा? नोहा। म्हणून त्याने त्याचं नाव काय ठेवलं? नोहा। क्योंकि ये बच्चा जन्म होने के बाद मुझे क्या लगेगा? मुझे शांति लगेगी। आणि या मुलाचा जन्म झाल्यानंतर मला शांती प्राप्त मुझे होईल, सुख मिलेगा, मला सुख मुझे मिळेल। दुख नहीं, परंतु मुझे नहीं लेकिन इस पृथ्वी को भी अच्छा लगेगा, मला या पृथ्वीला सुद्धा चांगलं वाटेल। इसीलिए उसने उस लड़के का नाम क्या रखा? नोहा रखा। म्हणून त्याने त्या मुलाचं नाव काय ठेवलं? नोहा ठेवलं। नोहा का नाम का अर्थ है रेस्ट, यानी आराम। आणि नोहाच्या नावाचा अर्थ आहे सुटका, आराम।
शांतता आहे कंफर्ट यानी शांति और सांत्वना आणि शांती आणि सांत्वना. तो आज जितने लोग रिंग के अंदर बैठने वाले हैं आणि आज जेवढी लोक साखळीमध्ये बसणार तो आहेत परमेश्वर ने आपका भी जन्म इसीलिए किया और आपका कुटुंब इसलिए बनाया है कि आप एक शांति देने वाले और सांत्वना देने वाले हैं. आणि देवाने तुमचा जन्म यासाठी केला आणि तुमचं कुटुंब सुद्धा देवाने यासाठी निवडलं की तुम्ही एक शांती देणारी बनावे. आपका जन्म इसलिए हुआ ताकि पृथ्वी पर जो दर्द जो तकलीफ है पीड़ाएं हैं उसमें आप लोगों को और भूमि को खास करके भूमि को शांति देने वाले. आणि तुमचा जन्म यासाठी झाला की पृथ्वीवरती जे काही दुःख आहे त्या दुःखातून तुम्ही काय करायला मनुष्य आणि जी भूमी आहे त्याला सांत्वना तुम्ही द्यावी. क्योंकि जब लेमेक ने ऐसा क्यों कहा, क्योंकि इस पृथ्वी पर जो श्राप है वो श्राप में परमेश्वर ने मुझे इस बेटे के द्वारा क्या मिलेगा, आशीष मिलेगा, सुख मिलेगा. और अगर आप देखोगे तो आगे ऐसा ही होगा. परमेश्वर ने क्या किया, नोहा के समय के बाद, नोहा का जैसे 600 साल होने के बाद परमेश्वर ने पृथ्वी का नाश किया ना, एक नई पृथ्वी बनाई, एक नई सृष्टि रची. आणि नोहाचं 600 वर्ष झाल्यानंतर देवाने त्या पृथ्वीचा नाश केला आणि काय केलं, नवीन सृष्टी देवाने निर्माण तो केली. इससे हम एक बात सीख सकते हैं कि लेमेक को परमेश्वर की उपस्थिति में रहने वाला और परमेश्वर से उत्तम दान पाने वाला, और मेरा बेटा जो मेरी पत्नी के गर्भ में है, उसकी पत्नी का नाम जिल्ला था, उसकी मेरी पत्नी के गर्भ में है, ये कोई साधारण बच्चा नहीं है, ये परमेश्वर की ओर से दिया हुआ है. आणि त्याला हे माहित होतं की त्याला ही जाणीव होती की माझी जी बायको आहे जिल्का, तिच्या पोटामध्ये जे पुत्र आहे तो एक साधारण व्यक्ती नाही परंतु देवाने दिलेला तो पुत्र आहे. इसीलिए उसने उस बच्चे का नाम परमेश्वर को पूछकर ही नोहा रखा. आणि म्हणून त्याने देवाला विचारून त्याचं नाव नोहा ठेवलं. हमारे हिंदी में नूह लिखा है लेकिन मैं नोहा बोलती हूँ क्योंकि वो मुझे जरा कंफर्टेबल लगता है. आणि हिंदी नूह बोलने के लिए नहीं जमता, तो नूह बोलने के लिए थोड़ा सा ये हो जाता है, इसीलिए नोहा कंफर्टेबल है शब्द. तो इसलिए प्रिय हम यहाँ देखते हैं कि लेमेक के काल में, लेमेक जिस काल में जी रहा था, आणि लामीक ज्या काळामध्ये जगत होता हाँ, उस काल में मनुष्य बहुत बुराई में और दुष्टाई में जी रहे थे. आणि त्या काळामध्ये मनुष्य खूप वाईटामध्ये जगत होती. 6 का अगर आप पढ़ोगे, आणि 6चं जर आपण वाचलं 6 अध्याय उसका 1 वचन, आणि 6 अध्याय त्याचं 1 वचन. पृथ्वीवर मानवांची संख्या खूप वाढली आणि त्यांना कन्या झालं तेव्हा देवाला जे ओळखीत होते त्यांनी एकच वचन नहीं, एकच वचन. जब मनुष्य भूमि पर ऊपर बहुत बढ़ने लगे, उनके बेटियां बेटी उत्पन्न हो गई. अभी हम पढ़ेंगे 6 वचन, 5 वचन पढ़ो. 6 का 5. मानवामध्ये दृष्टाई खूप वाढलेली आहे. हाँ, मनुष्य के अंदर बहुत सारी दुष्टाई बढ़ गई है. आणि त्यांचे विचार आणि कल्पना, उनका जो सोच है, जो उनके अंदर जो विचार आने चाहिए और उन्होंने जो कल्पनाएं, यानी मैं ऐसा करूंगा, मैं ये करूंगा, मैं वो करूंगा, ऐसी जो कल्पनाएं मनुष्य बनाता है, वो कल्पनाएं, योजनाएं या सतत दृष्टाईच्या हमेशा बुराई के रहते. कब मैं रेशमा को मारूं, कब मैं प्राजक्ता को खत्म करूं, कब मैं अश्विनी को नाश करूं, उसको पिघल डालूं, ये यही सोच विचार. कब इसके पॉकेट का पैसा मेरे पॉकेट में आ जाए, कब ये कमाता है, ये इसका हाथ का संपत्ति मेरे हिस्से में आ जाए, कब मैं इसको घात करूं, कब मैं इसको मारूं, कब ये व्यक्ति मुझे मिलता है कि मैं इसके बारे में निंदा करूं. हमेशा ऐसे दुष्टता के विचार उनके मन में थे. आणि असे दृष्टाईचे विचार त्यांच्या मनामध्ये भरलेले इसलिए होते. परमेश्वर ने पृथ्वी को श्राप दिया म्हणून देवाने पृथ्वीला श्राप और दिलेला. इसी कारण से पृथ्वी पूरी रीति से उपज दे नहीं रही थी. आणि म्हणून पृथ्वी पूर्ण रीतीने उपज देत नव्हती. लेमेक एक परमेश्वर का अच्छा भक्त था. लामेक हा देवाचा एक चांगला भक्त इसी होता. कारण से उसने नोहा को भी परमेश्वर की भक्ति करने के लिए सिखाया. म्हणून त्याने नोहाला सुद्धा देवाची भक्ती करायला शिकवली. हमारा लेमेक कुटुंब के बारे में क्यों आ रहे हैं, क्योंकि हम नोहा की फैमिली देख रहे हैं. नोहा की फैमिली में उसके जो पिता थे वो धर्मी थे, इसी कारण से नोहा भी धर्मी था. आणि लामेकाचं जे कुटुंब होतं ते धर्मी होतं, त्याचे पिता धर्मी होते म्हणून काय झालं, नोहा सुद्धा धर्मी होता. लेमेक उसका पिताजी धर्मी था. आणि लामेक हा त्याचा पिता जो होता तो धर्मी इसलिए होता. पिता का असर होता है बच्चों के ऊपर. आणि पिताचा असर होतो त्याच्या कल मुलांवर. भी हमने यही देखा कि पुरुष जो कुछ करता है उसका असर होता है उसके बच्चों के ऊपर. आणि पुरुष जे काय करतो त्याचा असर होतो त्याच्या मुलांवर. पुरुष अगर परमेश्वर का भय मानने वाला है, आणि पुरुष जर देवाचा भय मानणारा आहे उसके बच्चे भी परमेश्वर का भय मानेंगे. तर त्याची मुलं सुद्धा देवाचा भय अगर मानते. पुरुष परमेश्वर का भय नहीं मानते, जर पुरुष देवाचा भय मानत नाही, टेढ़े हैं, ते वाकडे तो आहेत, उसके बच्चे भी टेढ़े रहेंगे. तर त्याची मुलं सुद्धा वाकडेच इसलिए असतात. बहुत इम्पोर्टेंट होता है पुरुष का होना. आणि खूप महत्वाचं असतं पुरुषाचं इसलिए असतं. परमेश्वर ने पहले स्त्री को नहीं पुरुष को बनाया. आणि म्हणून पहिले देवाने पुरुषाला बनवलं, स्त्रीला नाही. इसलिए
आणि देवासमोर त्याचं जीवन एकदम उघडेपणाने आणि तो देवासाठी प्रेमाने भरलेलं असलं पाहिजे. अगर आप आदम की वंशावली देखोगे, आणि जर आदमाची वंशावली पाहिली, वही देखो आदम परमेश्वर के सामने वो तो परमेश्वर का स्वरूप था, आणि आदम तो देवाचं स्वरूप वो होता परमेश्वर का बेटा था. आणि देवाचा मुलगा होता. और इसी कारण से परमेश्वर ने अपना पिता होने के नाते आदम को बहुत अच्छी रीति से संभाला, उसकी फैमिली को संभाला. म्हणून देव त्यांचा पिता असल्यामुळे देवाने काय केलं, त्याच्या कुटुंबाला चांगल्या रीतीने सांभाळलं. हाँ, वो हमें परमेश्वर एक दिखाता है कि पिता का कर्तव्य क्या है, अपने बच्चों को और अपने कुटुंब को संभालना. आणि देव आपल्याला दाखवतो की एका पित्याचं कर्तव्य काय आहे की त्याच्या कुटुंबाला आणि त्याच्या मुलांना सांभाळणे. इसीलिए आदम के बाद शेत, आणि आदमानंतर शेत के बाद अगर आप देखोगे तो उसका बेटा एनोश, आणि शेत नंतर एनोश के बाद केनान, आणि एनोश नंतर केनान, केनान के बाद महलेल, केनान नंतर महलेल, महलेल के बाद एरेद, आणि महलेल नंतर एरेद, एरेद के बाद हनोक, एरेद नंतर हनोक. जो हनोक कौन है, जो 365 साल परमेश्वर के साथ साथ चला, और वो सबसे पहला बाइबल में पुरुष है जो जिंदा स्वर्ग में गया, गायब हो गया उसके बॉडी के साथ. आणि हनोक 365 वर्षे देवासोबत चालला आणि तो गायब झाला देवासोबत. हनोक का बेटा मतुशेलह, आणि हनोकचा मुलगा मथुशेलह, और मतुशेलह का बेटा लेमेक. यानी हम देखते हैं कि देखो आदम जो भक्ति करता था, आणि आदम जो भक्ती करायचा वही सेम शेत करता. आणि ते सेम शेतने सुद्धा शेत ने केलं. भी उसके बेटे के ऊपर सेम जो वो कर रहा है, एनोश भी क्या करने लगा. एनोश के कारण लोग परमेश्वर की प्रार्थना करने लगे, आणि एनोशमुळे लोक देवाची प्रार्थना करू लोग लागले परमेश्वर को जानने लगे. आणि लोक देवाला ओळखू अगर लागले. आप चौथे अध्याय में पढ़ोगे तो वैसा लिखा है. ह्याचं तुम्ही चौथ्या अध्यायामध्ये वाचलं तर एनोश का जन्म होने के बाद लोग प्रार्थना करने लगे. आणि एनोशचा जन्म झाल्यानंतर लोक प्रार्थना यानी करू आप लागले. देखो कि पुरुष कितना इम्पोर्टेंट है. इसी कारण से उसका बेटा भी वैसा ही भक्ति और उससे भी ज्यादा भक्ती करने वाला हो. आणि पुरुष किती महत्वाचा आहे म्हणून त्याचा जो मुलगा आहे तो सुद्धा जास्त भक्ती करणारा झाला. आदम से जो अभी आदम को शेत मिला, आणि आत्माला शेत भेटला. हाबिल के बदले मिला, क्योंकि उन लोग को दोनों को हम कल आप देख सकते हैं कल का वीडियो. उसमें देखा है कि हमने देखा है कि उनको जो दुख था, जो हाबिल के बदले में, वो परमेश्वर ने दुख दूर किया. पिता का काम है अपने बच्चों का दुख दूर करना. आणि पित्याचं काम आहे आपल्या मुलाचं दुःख दूर करणं, म्हणून हाबिलच्या बदल्यामध्ये त्यांना शेत दिला. हाँ, ये पिता का ड्यूटी है. आणि आपका ड्यूटी है कि आपके बच्चों का दुख दूर करना. आणि तुमचं कर्तव्य आहे की तुमच्या मुलांचं दुःख दूर करणं. ये पिता का कर्तव्य है. आणि हे पित्याचं कर्तव्य आहे. इसीलिए शेत के बाद और भी परमेश्वर जो बेटा उसका जन्म, अभी शेत तो परमेश्वर की भक्ति करता था, लेकिन शेत से भी ज्यादा एनोश करने लगा. आणि शेत हा देवाची भक्ती करायचा, पण शेतपेक्षा जास्त एनोश देवाची भक्ती करू लागला. एनोश से भी ज्यादा केनान करने लगा. आणि एनोशपेक्षा जास्त केनान करू ऐसा अगर लागला. आप देखते जाओगे उससे भी ज्यादा भक्ति करने लगा हनोक, जो जिंदा ऊपर उठा लिया गया. आणि असं जर तुम्ही बघत गेलं तर त्याच्यापेक्षा जास्त भक्ती करू लागला हनोक, आणि तो देवासोबत जिवंत उचलला तो गेला. आपको समझ में है पुरुष कितना इम्पोर्टेंट है. आणि तुम्हाला समजलं की पुरुष किती स्त्रियां महत्वाचा आहे. कितनी भी प्रार्थना करती है, कितनी भी भक्ति करती है, लेकिन घर का पुरुष बड़ा इम्पोर्टेंट होता है, क्योंकि घर का प्रमुख और नाम उसी पुरुष का बोला जाता है. स्त्री किती भक्ती करते, स्त्री किती प्रार्थना करते, तरी सुद्धा पुरुष हा प्रमुख घराचा आहे म्हणून तो महत्वाचा असतो. हाँ, और इसीलिए परमेश्वर का आशीष पुरुष के कारण उस घर के ऊपर आता है. आणि देवाचा आशीर्वाद पुरुषामुळे त्या घरावरती येतो. इसलिए लेमेक परमेश्वर का भक्ति करने वाला था, इसलिए परमेश्वर ने उसे पहले ही बताया था, मैं जिस नोहा को, मैं जिस बेटे को तुझे दे रहा हूँ, उसके बाद तुझे सुख मिलेगा, इस पृथ्वी को भी शांति मिलेगी. आणि लेवीक हा देवाचा भक्त होता, तो देवाची स्तुती करणारा म्हणून देवाने त्याला पहिलेच सांगितले की जो तुझा पुत्र तुझा जन्माला येईल त्याच्याद्वारे काय होईल, हे पृथ्वीला आणि तुला सुद्धा शांती मिळेल. इसलिए यहोवा ने पृथ्वी को जो श्राप दिया है, यह लड़का हमारे काम में और उस कठिन परिश्रम में जो हम करते हैं, हमको क्या देगा, शांति देगा. आणि आम्ही जे कठीण परिश्रम करत आहोत त्याच्यामध्ये देवाने जो आम्हाला मुलगा दिलेला आहे तो आम्हाला काय करेल, शांती देईल. तो उसी रीति से प्रियो, आपको भी जो आज आप फैमिली में आए हो, आपकी फैमिली का जो हेड है, जो पुरुष है, आप लोग को प्रभु ने इसलिए चुना है ताकि आप भी आपके घरों में क्या दे सके, कठिन परिश्रमों में, तकलीफों में, संकटों में आप क्या दे सके, शांति. आणि देवाने तुम्हा पुरुषांनी यासाठी निवडले की तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये जी काही कठीण परिस्थिती आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय द्यावं, लोकांना शांती द्यावी. तो इसे आज से हमें इस नोहा से एक बात हमें मालूम पड़ती है कि परमेश्वर का जिसे अप्रसन्न था, ऐसा काल में नोहा का जन्म हुआ है. आणि परमेश्वर ज्या काळामध्ये अप्रसन्न होता अशा काळामध्ये नोहाचा जन्म झालेला आहे. लेकिन परमेश्वर की कृपा दृष्टि नोहा पर थी. पण देवाची कृपा दृष्टी ही नोहावरती होती. क्यों? का? क्यों परमेश्वर ने नोहा को चुना? आणि का देवाने नोहाची निवड केली? पढ़ेंगे 6 अध्याय का 6वां अध्याय 9वां वचन. त्याचा 9 वचन. 6 अध्याय उत्पत्ति
त्याचा 9वं वचन. त्याचं 9वं वचन. नोहा आपल्या काळाच्या पिढीत बरोबर एक नीतिमान मनुष्य होता. अभी हम क्या देखते हैं, नोहा अपने काल के समय पर, अभी उसका जो काल कैसा था, जो त्याचं 5वां वचन, वचन. 5वां वचन पढ़ो. मानवामध्ये दृष्टाई खूप वाढलेली आहे मनुष्य में दृष्टाई बढ़ चुकी है. आणि त्यांचे विचार आणि कल्पना या सतत दृष्टाईचेच असतात हे देवाने पाहिले. उनके जो विचार है वो हमेशा बुराई के रहते हैं, ये देखा. तेव्हा आपण मनुष्य निर्माण केल्याचा देवाला पश्चाताप झाला आणि त्याच्या हृदयाला अतोनात वेदना झाल्या. हाँ, परमेश्वर उन मनुष्य से पश्चाताप, मतलब पछताया कि मैंने क्यों मनुष्य को बनाया, क्योंकि ये मनुष्य तो बहुत कपटी, ढोंगी, झूठे और बेईमान, दिखा ऐसे है, इसीलिए उनके विचार, उनके चाल चलन बहुत बुरे हैं. ऐसे काल के समय पर नोहा क्या था? धर्मी होता. क्या था? क्या लिखा है? धर्मी का अर्थ क्या है? मराठी मध्ये नीतिमान. ठीक है, नीतिमान का अर्थ क्या है? राइचस. राइचस का अर्थ क्या है? मैं बोला ना, धर्मी मतलब राइचस और नीतिमान सेम, ये तीनों एक ही शब्द है. आणि हे तिन्ही एकच शब्द आहे. धर्मी हिंदी में बोलते हैं, धर्मी हिंदीमध्ये बोलतात, नीतिमान मराठी में बोलते हैं, नीतिमान मराठीमध्ये बोलतात और राइचस इंग्लिश में बोलते आणि रायचस इंग्लिशमध्ये बोलतात. हैं. तो अर्थ क्या है? तर त्याचा अर्थ काय आहे? हाँ, परमेश्वर के दृष्टि में जो सही है वो करता है. परमेश्वर की नजर में धार्मिक काम करने वाला, लोगों के नजरों में नहीं. अभी लोगों के नजरों में बहुत से लोग किधर भी देखेंगे, भक्ति करेंगे, नारियल फोड़ेंगे, पैसा दान करेंगे, वो लोगों के नजरों में धर्मी है. परमेश्वर के नजर में धर्मी मतलब परमेश्वर को जो अच्छा लगता है वो करने वाला, परमेश्वर के साथ साथ चलने वाला, वो है धर्मी. आणि देवाच्या नजरेमध्ये नीतिमान म्हणजे काय, तर जे देवाला आवडतं ते करणारा आणि देवाच्या सोबत चालणारा तो आहे नीतिमान. परमेश्वर के सामने उसका लाइफ ओपन है, खुला है, छुपा हुआ नहीं है. आणि देवासोबत त्याचं जे जीवन आहे ते उघड आहे, लपलेलं नाहीये, खुला है. परमेश्वर को मालूम है ये जो बोल रहा है सचमुच अंदर से भी वही बात है. आणि देवाला माहिती आहे की हे जे काही बोलते तो ते करूनच आतमधून सुद्धा तीच गोष्ट वही आहे बात है. आणि तीच गोष्ट बाहर आहे. अलग और दूसरा अंदर अलग नहीं. आणि बाहेर वेगळं आणि आतमध्ये वेगळं असं नाही. ये चर्च में जो मेरे सामने जो जैसा जीवन कर रहा है, भक्ति बिता रहा है, तो अपनी पत्नी के साथ भी, अपने बच्चों के साथ भी उसका जीवन वैसा ही है. आणि चर्चमध्ये जसं जीवन जगतोय तसंच त्याचं जीवन त्याच्या बायकोसोबत आणि त्याच्या मुलांसोबत सुद्धा आहे. अपनी माता पिता के साथ भी वैसा ही जी रहा है जैसे बाइबल उसे बता रहा है, आणि आई वडिलांसोबत सुद्धा तसंच जगतोय जसं बायबल त्याला जैसे सांगते, परमेश्वर उसे बता रहा है. जसं देव त्याला सांगतोय. जो ऐसा करता है उसका वो व्यक्ति परमेश्वर के नजर में धर्मी है. आणि जो कोणी असं करतो तो देवाच्या नजरेमध्ये नीतिमान आहे. इधर आकर सब लोग हम भक्ति कर रहे हैं, मैं भी भक्ति कर रही हूँ, लेकिन मेरा जिंदगी अगर घर में बराबर नहीं है. आणि इथे येऊन आम्ही भक्ती करते आणि तुम्ही सगळे लोक भक्ती करतायत, पण माझं जीवन हे आतमध्ये बरोबर नाहीये. प्रीचिंग कर रही हूँ, मैं प्रीचिंग कर रही हूँ, लेकिन ऐसा मत सोचो कितने सारे ऐसे प्रचारक है जो धर्मी नहीं कहलाए जाएंगे. कितने सारे प्रचारक है जो आज भी बहुत सारे नरक में पड़े हैं. क्यों? क्योंकि वो लोग ने पैसों का लालच किया, अपना नाम बड़ा किया, वचन में तोड़फोड़ किया, मिक्सिंग किया, लोगों को भटकाया. तो वो धर्मी नहीं, भले वचन ले रहे थे लेकिन धर्मी नहीं ले रहे ना. आणि ते लोक वचन घेत होते, पण त्या लोकांनी काय केलं, खूप सारी चुका केल्या, लोभ केला आणि ते लोकांनी काय केलं, वचनामध्ये सुद्धा भेसळ केलं, तरी ती लोक धर्मी नाही, ती लोक आज नरकामध्ये आहेत. हाँ, तो वैसे अगर मैं आज यहाँ हूँ, आणि आज जर मी इथे आहे, सिखा रही हूँ, शिकवलं लेकिन मैं आहे, वैसा नहीं कर रही. पण मी जर तसं करत घर में नाही, अलग हूँ, घरामध्ये प्रेम वेगळी भाई आहे के साथ अलग हूँ, आणि प्रेम भाई के साथ अलग आणि हूँ, प्रेम काकासोबत वेगळी बहुत आहे अच्छा बात करती हूँ, आणि खूप हेमंत चांगलं भाई के साथ अच्छे से बात करती हूँ, हेमंत काकासोबत उमाशंकर सर के साथ अच्छा बात करती हूँ, आणि उमा काकीसोबत चांगली बोलते जाने का की को करके करती हूँ. आणि जाने काकींना वेगळं करते. हाँ, तो इसे ये नहीं, हमारा लाइफ लोगों के स्वभाव के अनुसार डिफरेंट नहीं, आणि आपलं जे जीवन आहे ते लोकांच्या स्वभावासारखं वेगळं नसतं. वचन के अनुसार. आणि वचनानुसार. यहाँ बहुत अच्छा रहते हैं, घर के अंदर अलग लाइफ है, आणि इथं खूप चांगले राहते, पण घरामध्ये वेगळं जीवन ट्रेन आहे, में अलग लाइफ है, आणि ट्रेनमध्ये वेगळं जीवन आहे, दूसरों के रास्ते में चलते समय अलग लाइफ है. आणि रस्त्यामध्ये चालताना वेगळं जीवन आहे. इधर भले कितनी भी भक्ति हाथ उठाकर करने वाले हैं, आणि इथं खूप सारी भक्ती दाखवल्यात हात उचलून करतायत, लेकिन वो धर्मी नहीं है. पण ती लोक धर्मी धर्मी नाही. कौन है? धर्मी कोण आहे? जैसा वो परमेश्वर के सामने हाथ उठाकर प्रार्थना कर रहा है, वैसा ही लाइफ वो अपने घर में भी जी रहा है, अपनी पत्नी के साथ, अपने फैमिली के साथ, अपने लोगों के साथ जी रहा है, वही धर्मी है. आणि जसं तू इथे देवासमोर हात उचलून प्रार्थना करतोय तसं
वो धर्मी होने के कारण फायदा क्या हुआ? आणि तो धर्मी असल्यामुळे त्याचा फायदा काय झाला? उसके बच्चे और उसकी पत्नी और उसके बहुओं का उद्धार हुआ। त्याच्या मुलांचा आणि त्याचे जे सोना होते त्यांचा उद्धार झाला। बाइबल हमें बताती है, आणि बायबल आपल्याला सांगतो, फिर से वही 9वां वचन पढ़ो। आपण 9वं वचन वाचूया। नोहा आपल्या काळाच्या, नोहा अपने काल के समय पर पीडित खरोखर एक नीतिमान मनुष्य होता। खरोखर एक नीतिमान मनुष्य होता। मनुष्य था, ऐसा लिखा है क्या? वो और उसकी फैमिली, वो उसकी पत्नी, वो उसके बच्चे, ऐसा लिखा है। आणि तिथे असं लिहिले का तो त्याचं कुटुंब आणि तो त्याची बायको आणि त्याची मुलं। कौन धर्मी है? आणि कोण नीतिमान आहे? नोहा। नोहा। यानी उसकी पत्नी कभी कभी मिक्सी या कभी कभी गुस्सा या फिर शायद उस काल के पापों में शायद कभी गड़बड़ी करती होगी, म्हणजे त्याची बायको कधी कधी त्या काळाचे जे पाप होते त्याच्यामध्ये मिक्स होत या असते, बच्चे भी होंगे किंवा मुलं सुद्धा या असते, बहुएं भी होगी। किंवा सोनं सुद्धा असते। लेकिन पण नोहा ऐसा ही नहीं था कि वो अपनी गलती किया बोलते जाने दो मेरी बीवी, नहीं, वो एक धर्मी था, मतलब वो अपनी बीवी को, अपने बच्चों को और अपने बहुओं को कंट्रोल में रखा था। आणि नोहा धर्मी होता, तो म्हणजे तो काय करत होता, त्याच्या मुलांना, त्याच्या बायकोला आणि त्याच्या सुनांना काय करत होता, नियंत्रित ठेवत होता। हाँ, उसके कंट्रोल में रखा था, जो गलत है वो करने जाने नहीं देता था। म्हणजे चुकीचं आहे ते करू देत नव्हता। इसलिए उसकी पत्नी को, उसके बेटों को और उसके बहुओं को जो उनको करने की इच्छा है वो कर नहीं पाते थे। क्यों? क्योंकि उनको डांटने वाला, उनको कंट्रोल करने वाला धर्मी एक पुरुष है, वो है नोहा। आणि त्याच्या मुलांची, त्याच्या बायकोची आणि त्याच्या सोनाची जी काही इच्छा आहे तो ते त्यांना पूर्ण करू देत नव्हता। त्यांची जी चुकीची निवड आहे ते त्यांना तो करू देत नव्हता, कारण जो नीतिमान पुरुष होता नोहा, तो काय करत होता, त्यांना ओरडत होता, उन्हें कंट्रोल कर रहा था। आणि त्याने नियंत्रित करत होता। बहुत बार हमें ऐसा लगता है कि अरे ऐसी इच्छा है ना, ये लोग गलती करते हैं, जाने हम काय को कंट्रोल करें, जाते नहीं मर्जी के अनुसार कर। नहीं, उससे वो नाश हो सकते हैं। आणि आपण लोक खूपदा काय बोलतो की यांची इच्छा आहे, हे लोक पाप करतात तर जाऊ दे, त्यांना पापामध्येच राहू दे, पण प्रियांना आपल्याला असं नाही करायचं। हम जब तक है आणि आपण जोपर्यंत आहोत, तोपर्यंत हमारे कुटुंब को संभाला, आणि तोपर्यंत आपण आपल्या कुटुंबाला सांभाळायचं। इसीलिए प्रियो, आज के वचन के अनुसार परमेश्वर आपको बताता है आपका जन्म स्पेशल लाइफ जन्म है। आणि आजच्या वचनानुसार देव तुम्हाला सांगतो की तुमचा जो जन्म आहे तो स्पेशल झालेला आहे। परमेश्वर का काम करने के लिए आपको जन्म दिया है। आणि देवाचं काम करण्यासाठी तुमचा जन्म झालेला आहे। दूसरा, इस पृथ्वी के लोगों को शांति देने के लिए और आपके फैमिली को परिश्रम से शांति देने के लिए आपका जन्म हुआ है। तुमच्या कुटुंबाला परिश्रमातून शांती देण्यासाठी आणि या जगाला सुद्धा शांती देण्यासाठी तुमचा जन्म झालेला आहे। तीसरा, परमेश्वर यहाँ पर आपको बताता है आप धर्मी होने के कारण, आपके कारण आपकी पत्नी, आपकी माता, आपकी बहन, आपका भाई, आपके जो लोग हैं, आपके जो अभी आप नेचुरली आप फैमिली में रहते हो तो आपके बहुत सारे, आपको माँ है, भाई है, बहन है, बीवी है, बच्चे हैं, वो सब सुरक्षित रहते हैं। आप अगर मजबूती से रहोगे नोहा के जैसा। आणि तुम्ही नीतिमान असल्यामुळे जर तुम्ही नोहासारखे मजबूत रीतीने उभे राहिले तर तुमचे जे काही कुटुंबाचे सदस्य आहेत ते लोक सुरक्षितपणे राहतात। मैं आपको एक छोटा सा उदाहरण मेरा ही बताती हूँ। मी तुम्हाला एक लहानसं उदाहरण माझं सांगते। मैं टेढ़ी हूँ, आणि ती वाकडी आहे, प्रभु को मालूम हे है, देवाला माहित आहे, और मैं कभी भी चेंज नहीं होती। आणि मी कधी बदलली नसते। इसीलिए परमेश्वर ने मुझे ऐसे मेरी जिंदगी में मेरे पति दिए जिनके डर के कारण और उनके वश में रहने के कारण मैं आज यहाँ हूँ। म्हणून दीदींना त्यांच्या जीवनामध्ये असा नवरा दिला की त्यांच्याद्वारे काय झालं की दीदी आज वशमध्ये आहे आणि देवाकडे आहे, वो भक्ति करते थे, आणि त्या भक्ती करत दिन में होती 3 बार प्रार्थना करते थे, आणि दिवसातून 3 वेळा प्रार्थना मेरे करायची। से विवाह से पहले भी और मेरे से विवाह होने के बाद भी। आणि विवाहाच्या पहिली सुद्धा आणि विवाह मैं झाल्यानंतर भक्ति सुद्धा, नहीं करती, आणि मी भक्ती करत नव्हती, प्रभु सुनता है, आणि देव ऐकतो, लेकिन उनके कारण मैं बदल गई। पण त्यांच्यामुळे मी उनका बदलली। नियंत्रण, त्यांचं उनका नियंत्रण, कंट्रोल करना, त्यांचं नियंत्रण करणं अपनी मर्जी से मुझे जाने न देना, आणि स्वतःच्या मर्जीप्रमाणे मला चालू न इसलिए देणं, मुझे मेरा उद्धार हो पाया म्हणून माझं तारण झालं, और आज मैं यहाँ हूँ। आणि आज मी इथे और आहे। अगर वो मुझे अभी भी कंट्रोल में रखते हैं। आणि आता सुद्धा ते मला नियंत्रित कल हमने करतात। बताया था कल का वचन में कि अगर हम स्त्री हैं आणि आपण स्त्री आहोत, तो इसलिए अगर पति बोलता है या हमारे ऊपर कुछ बताता है ऐसा नहीं कर, तो गलत नहीं हम करना। आणि नवरा जर आपल्याला काय सांगतो तर चुकीचं नाही आपण ते करणं। हम गुलाम नहीं है, आपण गुलाम इसे नाहीये, आधीनता कहते हैं। याला अधीनता म्हणतात। इसे क्या कहते हैं? याला काय म्हणतात? आधीनता। अधीनता। कि अगर हमारे पति हमें कुछ कहते हैं, ये मत करो, ये तुम कपड़ा मत पहनो, ऐसा नहीं रहो, ऐसा नहीं रहो, मैं क्या गुलाम हूँ क्या? मैं एजुकेट हूँ, सब लोग करते हैं, संसार में सब लोग चलता है, यही तो लेटेस्ट है, यही तो सब चलता है। नहीं, वो प्यार है, इसीलिए वो हमें बता रहे, समझा रहे, हमको आज्ञा दे रहे, तो हम करना, इसका मतलब है आधीनता, हमारी वो आधीनता है। आणि जर आपला नवरा आपल्याला काय सांगतो की तू असे कपडे घालू नको, तर आपण असं बोललं नाही पाहिजे की मी शिकलेली आहे आणि आताची फॅशन हीच आहे, पण ती जी
इसी रीति से प्रियो हम इस कुटुंब के बारे में जो नोहा की फैमिली के बारे में देख रहे हैं, तो सबसे पहला पॉइंट जो हम देखते हैं, नोहा एक धर्मी होने के कारण उसका कुटुंब उसके वश में था. आणि नोहा नीतिमान असल्यामुळे त्याचं जे कुटुंब होतं ते त्याच्या वशमध्ये होतं. इधर लिख, ऊपर पहला पॉइंट धर्मी होने के कारण, धर्मी. मागे पर्यंत दिसलं पाहिजे. धर्मी होने के कारण, आगे डैश मार के लिख. धर्मी का एक सबसे बड़ा फायदा होता है, अगर पुरुष धर्मी है, आप प्रभु के सामने नीतिमान हो, तो आपकी फैमिली आपके कंट्रोल में रहेगी. आणि जर पुरुष जर नीतिमान आहे, तो देवासमोर धर्मी आहे, तर त्याचं जे कुटुंब आहे ते त्याच्या अधीनतेत राहील. तो पहला पॉइंट, अधीनता आती है, आपकी फैमिली आपका सुनेगी. आणि त्याच्यामध्ये अधीनता येते आणि तुमचं कुटुंबही तुमचं ऐकेल. अधीनता रहेगी. आणि अधीनता असेल, दूसरा, आपकी आज्ञाओं को, आपके शब्दों को वो मान देगी. दूसरा, मान. अधीनता असेल आणि तुमच्या शब्दांना ते मान देतील. तीसरा, वो आपसे प्यार करेंगे. ते तुमच्याशी प्रेम करतील. धर्मी होने का, पुरुष का धर्मी होने से आणि पुरुष धर्मी असल्याने पत्नी अधीनता में रहेगी, बायको अधीनतेत बच्चे राहील, अधीनता में मुलं रहेंगे, अधीनतेत राहतील, प्रेम करेंगे, प्रेम करतील. मान देंगे. आप जो बोलेंगे कि सोचो, प्रेम मैंने बोला, प्रमिला जा पानी लेकर आ, आणि प्रेम काकांनी पानी जर लेकर सांगितलं, आएगी. आणि जर प्रेम काकांनी जर प्रमिला काकीला सांगितलं की पाणी घेऊन ये, तर ते पाणी घेऊन येतील. हाँ, जा दुकान खोल गया, आणि दुकान उघडून ये, मैं पीछे से आता हूँ, आणि मागून येतोय, मैं क्यों बोलूं, आणि मी का उघडू, प्रथम को भेजो, आणि प्रथमला पाठवा, ऐसे हो जाएगी. आणि ते जातील. आपको समझा? तुम्हाला बच्चों को समझा? बोलेगा, प्रथम जा इस्त्री कर ले बेटा, आणि प्रथम जाऊन इस्त्री कर, मैं क्यों करूं, आणि मी का प्रणाम करू, को बोलो, आणि प्रथमला वो भी पाठवा. बड़ा हो गया है, आणि तो सुद्धा आता मोठा ऐसा झालेला नहीं आहे. बोलेंगे. असं बोलणार वो क्या नाही. करेगा, ते लोक काय करतील, बच्चे वो जाएगा, आणि ते लोक जातील. छोटा भाई उसको इतना ज्ञान नहीं, चंचल है, मस्ती करता है, जानो मैं पापा का काम करता हूँ. आणि लहान भाऊ त्याला ज्ञान नाही, तो चंचल आहे, मस्ती करतो, जाऊ दे मी जातो. ऐसा इसी रीति से वो मान देंगे उन शब्दों को. जब पिता कुछ कहता है वो सुनेंगे. मान देना मतलब जब बोला गया आणि तो उसी समय करना, उसका मतलब है उसने उनके शब्दों को मान दिया. आणि जेव्हा बोलण्यात येतं तेव्हा ते करणं, तेव्हा त्याचा अर्थ काय आहे की मान देणं, म्हणजे त्यांनी त्यांचं ऐकलं. है ना. जर तुझे पप्पा तुला प्रतिभा बोलतात, "गप्प बस," तर तू गप्प राहिली, म्हणजे तू त्यांचा मान ठेवला. और प्रतिभा दीदी को उसके पापा अगर बोलते तो चुप बैठतो, अगर वो चुप बैठती तो उसने क्या किया, उसका मान किया. तुम्हाला कळालं आता, नीतिमान असल्याने आपलं कुटुंब आपल्या अधीन राहतं. और नीतिमान रहने से जो हमारा कुटुंब है वो हमारे अधीनता में रहता है. दूसरा, उनमें यूनिटी थी. आणि त्यांच्यामध्ये एकता इस होती. फैमिली में, नोहा की फैमिली में यूनिटी थी. आणि नोहाच्या कुटुंबामध्ये एकता होती. उसके बच्चे, त्याची मुलं, उसके बहुए त्याचा सुना और उसकी पत्नी आणि त्याची बायको उसके अगेंस्ट नहीं. त्याच्या विरोधामध्ये नव्हती. इसलिए आवेली क्या था, नीचे पहिला अधीनता, मान, प्रेम और तीसरा यूनिटी. यूनिटीला म्हणतात एकता. पुरुष का, देखो पुरुष ये परमेश्वर का भय मानता था नोहा, आणि नोहा देवाचा भय मानायचा, इसीलिए उसके फैमिली में यूनिटी थी. म्हणून त्याच्या कुटुंबामध्ये एकता उसके होती. तीनों बच्चे कभी उसको छोड़ के नहीं गए. कधीच त्याला सोडून गेली नाही. आगे उसने खुद ही बोला, क्योंकि नेचुरली जैसे जैसे क्योंकि बटना जरूरी, मैंने कल ही बताया था, कभी कभी हम बच्चे बड़े हो जाने के बाद अलग कर देते हैं उनको. क्यों, क्योंकि फैमिली बड़ी हो जाती है. अभी आप देखोगे इसके जो 3 बच्चे हैं, शेम, हाम और येपेत, तीनों के बहुत सारे बच्चे हुए. आणि शेम, हाम आणि येपेत त्याच्या तिघांची खूप सारी मुलं झाली. क्यों, क्योंकि परमेश्वर ने उनको वैसे आशीष दिया. कारण देवाने त्यांना तसा आशीर्वाद एक दिलेला नई आहे. उत्पत्ति परमेश्वर ने नूह के द्वारा और उनके बच्चों के द्वारा बनाई. एक नवीन उत्पत्ती देवाने नोहाद्वारे कि नोहा धर्मी होने के कारण, आणि नोहा धर्मी असल्यामुळे परमेश्वर ने क्या किया, धर्मी का वहां पर ऐसा लिखा है, नोहा धर्मी पुरुष था, अपने समय के लोगों में खरा था, नूह परमेश्वर के साथ साथ चलता रहा. आणि नोहा धर्मी पुरुष होता आणि तो त्याच्या काळामध्ये खरा होता आणि तो देवासोबत चालत राहिला. चलता रहा, आणि चालत चलता राहिला. था नहीं बोला, आणि चालत होता असं नाही, चलता था. आणि चालत होता. ऐसा नहीं था. अभी बहुत से लोग चर्च में आते, वो लोग ऐसे ही बोलते, भाई पहले चर्च में आती थी, आणि खूप लोक चर्चमध्ये म्हणते, चर्च में आता था. आणि मी चर्चमध्ये पहिले यायचो. तो मैं उनको बोलते, अभी आप आते हैं क्या? आणि मी त्यांना म्हणते तुम्ही आता येता का, इसलिए मैं तुमको नहीं पहचानती. म्हणून मी तुम्हाला ओळखत नाही. ऐसा मतलब लोग दूसरे चर्च में जाते हैं, मतलब गांव
आणि गावाला गेले तर मी त्यांना ओळखते. ऐसा नहीं, जैसे अभी तो जो अभी बबीता आई, बबली आई है, बबीता के बबीता आई है, आणि बबीता कधी आले कैसे ना उसको, आणि मी त्यांना ओळखलं मुझे मालूम है वो गाँव में चर्च में जाती है. कारण मला माहिती आहे की त्या गावामध्ये चर्च मध्ये कहने का जातात उद्देश्य की परमेश्वर वो था नहीं लिखा है, आणि तिथे होतं असं नाही लिहिलंय चलता रहा, आणि चालत यानी होता उसकी क्रिया चालू थी. म्हणजे त्याची जी क्रिया होती ती चालू होती परमेश्वर के साथ वो चलता रहा, इसीलिए उसकी फैमिली में एकता थी. आणि देवासोबत तो चालत राहिला म्हणून त्याच्या कुटुंबामध्ये एकता होती. इसलिए घर में पुरुष बहुत इम्पोर्टेंट होता है. आणि घरामध्ये पुरुष हा खूप महत्वाचा अगर वो असतो. परमेश्वर का भय मानता है, जर तो देवाचा भय मानतो तो ये कुटुंब किससे जाना जाता है? पुरुष से. आणि कुटुंब कोणापासून ओळखला जातो? पुरुषापासून. कुटुंब किसे, फैमिली किसे कहा जाता है? आणि कुटुंब कोणाला म्हणण्यात येते? आदम अकेला था, फैमिली नहीं थी. आदम एकटा होता, कुटुंब नव्हतं. जब शादी हुई जेव्हा लग्न झालं तब कुटुंब बना. तेव्हा कुटुंब बनलं. इसलिए परमेश्वर ने ब्लेसिंग दी. म्हणून देवाने आशीर्वाद तो दिला. इसीलिए अकेले जब तक पुरुष हो, फैमिली नहीं बोली जाएगी. आणि जोपर्यंत पुरुष हा एकटा आहे तोपर्यंत कुटुंब म्हणण्यात नाही तो येणार. फैमिली किसकी हुई? आणि कुटुंब कोणाचं झालं? आदम की हुई, यानी पुरुष की हुई. आणि आत्माचं झालं म्हणजे पुरुषाचं इसीलिए झालं. फैमिली किसकी बोली जाती है? म्हणून पुरुष की बोली कुटुंब जाती है. कुटुंब कोणाचं बोलण्यात येतं? पुरुषाचं म्हणण्यात किसकी येतं. कहा जाती है? आणि कोणाचं म्हणण्यात येतं? पुरुष की कहा जाती है. पुरुषाचं. इसीलिए पुरुष इम्पोर्टेंट है. आणि पुरुष हा महत्वाचा पुरुष आहे. के लिए बीवी दी गई आणि पुरुषासाठी बायको देण्यात और आली. बीवी दी से बच्चे दिए गए. आणि बायको आली म्हणून मुलं सुद्धा आली. तो समझा, मालूम पड़ा. इसीलिए वहाँ पर लिखा है नर और नारी की रचना की. नर और नारी अलग अलग क्यों बताया गया? इसलिए ताकि नर यानी जो पुरुष है वो अपना जो काम, अपना स्थान, अपना अधिकार करना चाहिए, लेना चाहिए. आणि नर जे आहे त्याने त्याचं काम, त्याचं स्थान, त्याचा अधिकार त्यांनी घेतला और पाहिजे. सबसे पहला वो परमेश्वर के जैसा यानी परमेश्वर का स्वरूप अपने अंदर लाना आणि चाहिए. सर्वात पहिले त्यांनी देवाचं स्वरूप स्वतःमध्ये आणलं पाहिजे. ऑटोमेटिकली उसकी नारी जो है उसके अधीन रहेगी. मग त्याची जी बायको आहे ती त्याच्या अधीनतीत राहिली. अक्सर क्या होता है मालूम होता है, घरों में कैसे जैसे नर है वैसी च नारी रहती है. आणि खूप साऱ्या घरामध्ये जसं नर असतो तसंच नारी सुद्धा क्योंकि असते. उसके अंदर से निकली रहती है. कारण ती त्याच्यामधून निघालेली इसलिए असते. अगर उसके पति का अगर स्वभाव कंजूस है तो बीवी का भी स्वभाव कंजूस हो जाता आणि है. जर नवऱ्याचा स्वभाव कंजूस असतो तो बायकोचा जो स्वभाव जो असतो तो कंजूस होऊन जातो. वो अगर झूठा है तो उसकी बीवी भी झूठी बन जाती है. आणि जर तो खोटारडा आहे तर त्याची बायको सुद्धा खोटारडी बनून ऐसा जाते. नहीं होना चाहिए. आणि असं नाही झालं पाहिजे. हम हमारे ऐसा हड्डी के जैसे हम कैसा बनना चाहिए? पुरुष कैसा होना चाहिए? परमेश्वर का भय मानने वाला. तो पत्नी क्या करना चाहिए? परमेश्वर का भय मानने वाला. आणि पुरुष जर देवाचा भय मानणारा असेल तर जी स्त्री आहे ती सुद्धा देवाचा भय मानणारी होईल. लेकिन कभी कभी क्या होता है, पुरुष परमेश्वर का भय नहीं मानता. पण कधी कधी पुरुष देवाचा भय मानत नाही. लेकिन उसकी जो हड्डी है, जो निर्बल हड्डी, वो परमेश्वर का भय मानती है ना. पण त्याची जी निर्बल हड्डी आहे ती देवाचा भय मानते. उसके निर्बल उस स्त्री के कारण परमेश्वर का भय वो पुरुष ने मानने को सीखना चाहिए. आणि देवाचं भय त्या पुरुषांनी मानायला शिकलं पाहिजे. बाइबल हमें बताती है पहले करंथियों की पत्री में 7वें अध्याय में ऐसा लिखा है कि हे स्त्री, तेरी पवित्रता के कारण, तेरे परमेश्वर का भय मानने के कारण तेरा पति क्या कहलाया जाता है? पवित्र. इसलिए तू उसे न छोड़, अगर वो परमेश्वर का भय नहीं मानता तो. आणि बायबलमध्ये पहिला करंथिया 7व्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे की जर तू पवित्र आहेस आणि तू देवाचा भय मानतेस तर तू तुझ्या नवऱ्याला सोडू नको. तो सुद्धा काय करेल? देवाचा भय तुझ्यामुळे मानेल. और वो पवित्र कहलाया जाएगा. आणि तो पवित्र म्हणण्यात इसलिए येईल. उनसे जो तुम्हारी संतति होती है वो पवित्र कहलाई जाती है. आणि त्याच्यापासून जी तुझी संतती होईल ती सुद्धा पवित्र म्हणण्यात येईल. मालूम हुआ? इसलिए इतना तक आपको समझ में आया? आणि इथपर्यंत तुम्हाला समजलं. परमेश्वर ने नोहा की फैमिली के द्वारा एक योजना बनाई. आणि देवाने नोहाच्या कुटुंबाद्वारे एक योजना वही बनवली. योजना परमेश्वर आपके द्वारा भी, इसीलिए आपको चुना है आज दूसरे दिन में कि आपके द्वारा, और आप सब लोग आज इस दिन में आए, यानी परमेश्वर आप सबके भी द्वारा आपको ये योजना बनाने के लिए परमेश्वर ने चुना है. वो कौन सी योजना? आणि आज जर तुम्ही सगळे लोक इथे आलेले आहे, देवाने एक योजना बनवण्यासाठी तुम्हाला निवडलेलं आहे. ती कोणती योजना आहे? 11 वचन पढ़ेंगे. 11 वचन वाचून. 6 का आणि 6चं 11. तेव्हा पृथ्वी पापाने भ्रष्ट झाली होती आणि जिकडे तिकडे हिंसाचार चालू होता. जग किती पातकी झाले आहे आणि मनुष्य किती भ्रष्ट झाला आहे हे देवाने पाहिले. तेव्हा तो नोहाला म्हणाला, मनुष्यामुळे पृथ्वी पापाने भरून गेली आहे, म्हणून सर्व मानव जातीचा नाश करण्याचे मी ठरविले आहे. हाँ, मैंने सारे मनुष्य जाति को नाश करने का निर्णय लिया है. मालूम हुआ? फिर हम इस वचन को आत्मिक रीति से देखेंगे कि आपको परमेश्वर ने नोहा की फैमिली का उदाहरण देकर आपको भी आज के दिन में क्यों चुना है, हम आत्मिक रीति से जाएंगे. इसीलिए परमेश्वर कहता है, हाँ, आणि म्हणून देव म्हणतो, मी मनुष्याला पृथ्वी तळावरून नष्ट करेन. तो आपल्याकरिता गोपेट म्हणजे प्रसव वृक्षाच्या लाकडाचे एक तारू तयार कर. हाँ, मैं सब मनुष्यों को नष्ट
कोणासाठी? खुद के लिए आणि स्वतःसाठी. क्योंकि मुझे सब मनुष्य को नाश करना है, कारण मला सर्व मनुष्याचा नाश करायचा लेकिन तुझे आहे, नहीं करना है। पण तुला नाश करायचा नाहीये. तेरे कारण तेरी पत्नी को, तेरे बच्चों को और बहुओं को नाश नहीं होगा। आणि तुझ्यामुळे तुझ्या बायकोला, तुझ्या मुलांना आणि तुझे जे सून आहेत त्यांचा सुद्धा नाश होणार नाही. इसीलिए तुझे नाश करना मेरी इच्छा नहीं है, आणि तुला नाश करणं ही माझी इच्छा मेरे नाहीये मन में भी नहीं आता। आणि माझ्या मनात इसीलिए तू जहाज बना। म्हणून तू दारू बनव. आपको समझा? तुम्हाला समजलं? तो ये बड़ा परमेश्वर का सबसे बड़ा काम है। आणि हे सर्वात मोठं देवाचं काम आहे. परमेश्वर मनुष्य से नाराज है, नष्ट करना चाह रहा है। आणि देव मनुष्याची रागवलेला आहे, तो नष्ट करू इच्छितो. इसीलिए परमेश्वर ने नोहा का इस्तेमाल किया म्हणून देवाने नोहाचा वापर केला. और बाइबल में हमारा परमेश्वर ऐसा कहता है, यीशु मसीह ने भी ऐसा ही कहा। आणि येशूने सुद्धा असंच म्हटलं. लूका अध्याय 17 में अगर आप पढ़ोगे, लूका अध्याय 17 मध्ये जर तुम्ही वाचलं, अभी मैं आपको बताती हूँ परमेश्वर ने आपको नोहा के जैसा फैमिली के लिए क्यों चुना। लूक चैप्टर 17 लूका अध्याय 17 और उसका 26 आणि त्याचं 26 और 27। 26 आणि 27. नोहाच्या काळात जी परिस्थिती होती तीच परिस्थिती मी मानव पुत्र पुन्हा येईल त्या काळातही होईल. नोहा की समय पर जो परिस्थिति थी, कौन सी परिस्थिति थी? आणि नोहाच्या काळामध्ये कोणती परिस्थिती होती? लोग पाप कर रहे थे, लोग व्यभिचार में थे, मूर्ति पूजा कर रहे थे, अपने मर्जी से जी रहे थे, गंदे विचार ला रहे थे, लोगों के लिए गलत विचार बना रहे थे। ऐसा समय था। अब वहाँ लिखा है नोहा के समय में जो परिस्थिति थी, अभी आगे तीच परिस्थिती, वही सेम परिस्थिति मी मानव पुत्र पुन्हा येईल. मैं मनुष्य परमेश्वर का जो पुत्र हूँ, मानव पुत्र, वो आने के समय पर भी, त्या काळातही होईल. उस समय पर भी होगी। और अभी हम देखेंगे तो हम अंतिम दिन में चले, अभी यीशु मसीह का आगमन निकट है आणि आपण शेवटच्या काळामध्ये जगतोय आणि आता येशू ख्रिस्ताचं आगमन हे जवळ आहे. इसीलिए परमेश्वर ने अभी क्या किया है, वही सेम परिस्थिति यहाँ पर आई है। नोहा के काल का समय आणि ती सेम परिस्थिती इथे आलेली आहे ना, नोहाच्या काळातला वेळ. आगे नोहाच्या काळात नोहा के काल में लोक खात पीत होते, लोग खा पी रहे थे, लग्न करीत होते, शादी कर रहे थे, लग्न करून देत होते, शादी करा के दे रहे थे। अगदी नोहा आपल्या तारवात प्रत्यक्ष शिरेपर्यंत. लेकिन नोहा जब तक उस जहाज में प्रवेश करने तक हे सर्व चालले होते. ये सब ऐसे ही चल रहा था। अभी यीशु के आने के समय पर, आपका रैप्चर होने समय तक लोग, आपके अड़ोसी पड़ोसी, आपके रिश्तेदार, आपके नगर के लोग खा पी रहे हैं, काम पे जा रहे हैं, धंधा कर रहे हैं, शादी हो रही है, विवाह हो रहा है आणि रॅप्चर होईपर्यंत तुमचे जे शेजारी पाजारी लग्न करतायत, खात पीत आहेत, है ना? सही है। आणि त्याने शिरेपर्यंत हे सर्व चालले होते. आणि मग जल प्रलय आला और अचानक जल प्रलय आया, यानी लोगों को मालूम भी नहीं पड़ा कैसे। लेकिन ऐसा हम नहीं बोल सकते लोगों को मालूम नहीं पड़ा, क्योंकि मैं आपको बताती हूँ कि नोहा का जो ऑक्यूपेशन है, यानी जो उसका काम जो है, वो काम क्या है? सबसे पहला उसका काम है वो प्रीचर था, यानी प्रचारक। आणि नोहाचे जे सर्वात पहिले काम आहे ते आहे प्रचारक. परमेश्वर ने उसको इसलिए चुना था, इसलिए जन्म दिया था कि वो एक प्रचारक होकर। आणि देवाने त्याला एक प्रचारक म्हणून त्याला जन्म दिलेला. इसीलिए उसके जन्म के द्वारा भी क्या हो गया? प्रचार हो गया कि ये शांति देने वाला है। म्हणून त्याच्या जन्माद्वारे सुद्धा प्रचार झाला की हा शांती देणारा आहे. जैसे जैसे बड़ा हुआ, 3 बच्चे हो गए, आणि जसं जसं मोठा झाला त्याला 3 मुलं झाली. उसके काल में पाप नहीं कर रहा था, परमेश्वर के मार्ग पर चलते समय लोगों को बता रहा था ऐसा नहीं करना है, परमेश्वर को ये अच्छा नहीं लगता है, परमेश्वर को ये अच्छा नहीं लग रहा है। आणि नोहा त्या काळामध्ये पाप करत नव्हता, परंतु लोकांना सांगत होता की हे देवाला आवडत नाही, असं नका करू. लोग गुस्सा भी उससे, आणि लोकांना राग यायचा नाराज त्याचा. थे। आणि राग यायचा लेकिन त्याचा. परमेश्वर की कृपा दृष्टि उस पर होने के कारण कोई भी उसको मारा नहीं था, पण देवाची कृपा दृष्टी त्याच्यावरती म्हणून कोणी त्याला मारू शकला ना नाही. उसे कभी किसी ने हानि की। आणि त्याची कोणी हानी कमी केली क्योंकि नाही. धर्मियों को कोई भी घात नहीं कर सकता। कारण धर्मी लोकांना कोणी घात करू शकत नाही. आपको समझ में आया? तुम्हाला दूसरी बात समजलं? हम देखते हैं कि वो सिर्फ प्रचार नहीं करता था, लेकिन वो किसान भी था। आणि तो प्रचारच करत नव्हता, परंतु तो शेतकरी सुद्धा उसका होता. दूसरा काम जो था खेती करना, आणि दुसरं काम त्याचं होतं शेती वो करणे. अच्छी रीति से खेती करता आणि था। तो चांगल्या रीतीने शेती करायचा. इसीलिए उसकी खेती को परमेश्वर बहुत उपज देता था। म्हणून देव त्याच्या शेतीला खूप उपज द्यायचा. क्यों? क्योंकि सिर्फ प्रचार करने से उसको खाना नहीं मिलने वाला था। कारण प्रचार करून त्याला जेवण भेटणार तो नव्हतं. इससे परमेश्वर आपको नोहा के द्वारा और उसके लड़कों के द्वारा, उसके बहुओं के द्वारा परमेश्वर आपको क्या सिखाता है कि नोहा काम करने वाला, परमेश्वर का भक्ति भी करता था और
और काम भी करता था। नोहा आणि त्याच्या कुटुंबाद्वारे देव आपल्याला काय शिकवतो की तो देवाचं काम सुद्धा करायचं, देवाची भक्ती सुद्धा करायचं आणि तो काम सुद्धा करत होता। दोनों काम वो मिलकर करता था। आणि दोन्ही काम तो मिळून करायचा। खास करके जब परमेश्वर ने उसे जहाज बनाने की आज्ञा दी, आणि जेव्हा देवाने त्याला जहाज बनवण्याची आज्ञा दिली, ये एक दो दिन में जहाज नहीं बनाए। आणि एक दोन दिवसामध्ये त्याने जहाज या बनवलं नाही। कागज का टुकड़े से जो हम जहाज बनाते हैं 1 मिनट के अंदर, वैसा जहाज नहीं था ये। आणि कागदाच्या तुकड्यांचे आपण जहाज बनवतो 5-1 मिनिटाचं, तसं ते जहाज वो नव्हतं। जहाज कितना बड़ा था, ते जहाज किती मोठं होतं, वहाँ पर आप उस लूका के अध्याय में कुछ रख दो आणि लोकांमध्ये काहीतरी ठेवा और वापस उस अध्याय में जाओ जहाँ हम पढ़ रहे थे इसी अध्याय का। आणि 6व्या अध्यायाचं हाँ, उसका 15 वचन से। त्याचं 15वं वचन। चालू 133 मीटर लांब, हाँ, कितना 133 लंबा मीटर लंबा, 22 मीटर रुंद उसका जो चौड़ाई है वो 22 मीटर था, आणि 13 मीटर उंच असे बांध, उसका ऊंचाई 13 मीटर था। इतना बड़ा जहाज बनाना था। आणि एवढं मोठं जहाज त्याला बनवायचं होतं। हाँ? क्या लिखा है वहाँ पर? तिथे सांगा काय लिहिलेलं आहे? हाँ, हाथ का बताया है, मराठी में मीटर का बताया है। आणि हातचं सांगितलेलं पण मराठीमध्ये मीटर सांगितलेलं एक आहे। हाथ, 2 हाथ, 3 हाथ, ऐसा। ये डायरेक्ट मीटर है जो हम लोग टेप से मेजरमेंट लेते हैं मीटर के हिसाब से, वो मीटर का हिसाब उधर प्रमाण बताया है। अगर आप 300 हाथ देखो और वहाँ पर जो कितनी 133 मीटर 133 मीटर लंबाई आप करो, सेम हो जाएगा। थोड़ा सा शॉर्टकट ये बताया, हाथ गिनने को जरा तकलीफ था। आणि हात मोजायला त्याला त्रास मैं आपको होता। बताती हूँ, जब नोहा का काल था तभी टेप नहीं था, आणि नोहाच्या काळामध्ये टेप नव्हतं, बरोबर? तभी हाथ से ही गिनते थे। आणि तेव्हा हातानेच मोजायचे। एक हाथ द्या, आणि हे 2 हाथ, 2 3 हात, हाथ, 3 हात, ऐसा गिना जाता आणि था, असे मोजायचे। मालूम है? अभी हमारे पास मीटर है, आणि आपल्याकडे मीटर आहे, है ना? मीटर नहीं, टेप है। आणि आपल्याकडे टेप आहे, हाँ, तो 2 टाइप का टेप है। आणि 2 टाइप एक जो गाना बजा के देता है उसको भी टेप बोलते हैं, आणि गाणं वाजवतो त्याला सुद्धा टेप जिससे हम म्हणतात। गाना सुनते हैं। आणि ज्याच्याद्वारे आपण गाणं ऐकतो। अभी बहुत लोगों के घरों में वो नहीं है। आणि खूप लोकांच्या घरामध्ये आता ते अभी नाही। दूसरा टेप है जो मेजरमेंट का टेप। आणि दुसरा जो टेप आहे तो माप घेण्याचा टेप आहे। पहले हमारे घरों में टेप होता था, आणि पहिले आपल्या घरामध्ये टेप असायचा। तो घर में अगर पुरुष आकर बोलेगा मुझे टेप दे, आणि घरामध्ये जर पुरुषांनी म्हटलं मला टेप दे, कैसा टेप देने का, वो तो इतना बड़ा है, उठा के दूं क्या, ऐसा आता था। आणि कसं टेप द्यायचं, तो तर एवढा मोठा आहे, कौन सा टेप दूं? आणि कोणता टेप पाहिजे? बोले मेजरमेंट का टेप दे, मेजरमेंट का टेप दे। हाँ, मेजरमेंट का टेप दे। आपको समझा? तो अभी एक शॉर्टकट बाइबल में, मराठी जो बाइबल है, जो सुवर भाषांतर है, उसमें कैसा पढ़ाई कर थोड़ा सा शॉर्ट में और मराठी लोगों को समझने के लायक का ये भाषांतर किया है। आणि हे जे सुबोध मराठी आहे त्याच्यामध्ये अभ्यास करून त्याचं जे भाषांतर केलेलं आहे तो थोडक्यामध्ये दिलेलं आहे आणि लोकांना समजण्यासाठी दिलेलं आहे, समझ में आने के लिए। आणि लोकांना समजून तो येण्यासाठी। ऐसा ये जहाज बनाने के लिए 1-2 दिन का जहाज नहीं था वो। आणि 1-2 दिवसामध्ये बनणारे ते जहाज नव्हतं। हम एक अनुमान लगा सकते हैं, आपण एक अनुमान लावू शकतो। नोहा जो जहाज में रहा कितने दिन रहा, आणि नोहा किती दिवसापर्यंत जहाजामध्ये राहिला? हाँ? वो तो बारिश गिरी 40 दिन 40 रात। 40 प्रभु ने कहा मैं 40 दिन 40 रात बारिश गिराऊंगा। आणि देवाने म्हटलं की 40 दिवस आणि 40 रात्रापर्यंत पाऊस पडेल। लेकिन वो क्वारंटाइन कितने दिन का, मतलब जहाज में कितने दिन का? आणि जहाजामध्ये किती दिवसांपर्यंत होता? 1 साल। आणि 1 वर्ष। कितना साल? 1 वर्ष। 1 साल। 1 वर्ष। जब 22 मार्च को हम लोग सब लोग लॉकडाउन हो गया, आणि 22 मार्च जेव्हा लॉकडाऊन झाला, हाँ, उसके बाद हम सोचे कि अभी जल्दी खुल जाएगा, आणि आपण विचार केला लवकर जल्दी उघडेल, खुल जाएगा, लवकर उघडेल, लेकिन बढ़ता गया। पण वाढत गेलं। फिर मैंने वो जहाँ रजनी बैठी है ना, उसकी जगह पे जाकर मैं प्रार्थना में पूछा, प्रभु सांग हा लॉकडाउन कुठपर्यंत आहे? और रजनी के जहाँ पे बैठी उधर जाके मैंने प्रभु से पूछा कि प्रभु बता कि लॉकडाउन कितनी देर तक है, किती महिने आहे? और कितने महीने तक है? प्रभू बोला नोहा जसा ह्याच्यामध्ये जहाजामध्ये जेवढा दिवस राहिला तेवढा दिवसाचा तुम्हा लोकांना पण लॉकडाऊन आहे। और नोहा जहाज में जितने दिन तक रहा उतने दिन तक तुम्हारा भी लॉकडाउन है। लोक शोधलं, म्हटलं हा 1 वर्ष राहिला। और मैंने कहा कि 1 वर्ष तक रहा। 1 वर्ष? और 1 वर्ष? अरे बापरे। तर देवाची दया, कारण जेव्हा तो
वर्षाचं माप कसं झालं, चायनामध्ये ऑक्टोबर महिन्यापासून, सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यापासून तो सुरू झाला होता. और चाइना में सितंबर अक्टूबर महीने से वो शुरू हुआ था. आणि आपल्या पण इथं मग 1 वर्ष पाहायला गेलं तर तोच काळ होता. आपली मंडळी नोव्हेंबर महिन्यामध्ये ओपन झाली. और हमारी जो कलिसिया है वो नवंबर महीने में खुली. 1 वर्ष करेक्ट क्वारंटाईन आपण झालो. और एक वर्ष आपल्याला 22 मार्च पासून झालो. 22 मार्च से हुई. त्याच्यानंतर देवाने द्वार उघडलं. और उसके बाद परमेश्वर ने द्वार खोले. आपको समझ में आया? एंड तुम्हारे समझ में कहने का उद्देश्य हमें मैं ये नहीं बताती क्योंकि वहाँ बाइबल बताया नहीं है कि उसे कितने दिन लगे. आणि बायबल इथे सांगत नाही की त्याला किती दिवस लागले. लेकिन हम अनुमान लगा सकते हैं मिनिमम 1-2 साल तो उसे लगा होगा, या मिनिमम 1 साल पकड़ो कि उसे लगा होगा कि उसे वो जहाज बनाने के लिए. आणि आपण अंदाज लावू शकतो की त्याला 1-2 वर्ष तरी त्याला लागले असतील तो जहाज निर्माण करायला. उसको जहाज बनाने बताया था वहाँ बारिश नहीं होती थी. आणि जिथे त्याला जहाज बनवायला सांगितले तिथे पाऊस पडत नव्हता. इसी कारण से जब वो लोगों को प्रचार करता था, म्हणून जेव्हा तो लोकांना सांगायचा, ऑलरेडी उसका लाइफ एक प्रीचर का लाइफ था. आणि त्याचं जीवन हे एक प्रचारकाचं जीवन बचपन से वो लोगों को प्रचार करता था, अपने मित्रों को अंदर बीच में प्रचार करता था. आणि लहानपणापासून तो त्याच्या मित्रांमध्ये प्रचार करायचा. शादी होने के बाद, बच्चे होने के बाद, बहू आने के बाद भी वो प्रचार करता आणि था. लग्न झाल्यानंतर, मुलं आल्यानंतर आणि सुना आल्यानंतर सुद्धा तो प्रचार करायचा. तो परमेश्वर ने बड़ी सेवा उसके कंधे पे डाली. उसमें तो लोग जब उसके पास आते थे, अरे नोहा तू क्या कर रहा है? आणि आता देवाने मोठी सेवा त्याच्या खांद्यावर टाकली आणि त्याच्यामध्ये लोक येऊन त्याला विचारायचे, नोहा तू काय करतोय? मैं जहाज बना रहा हूँ. आणि जहाज बनवतोय. परमेश्वर सारी पृथ्वी को नाश करने वाला है. देव सर्व पृथ्वीचा नाश करणार आहे. सबको भी मिटाएगा. आणि तुम्हा सर्वांचा नाश मन होईल. फिराओ. आणि मन फिरवा. तो तुम भी बदलोगे, तुम भी बच जाओगे. आणि तुम्ही सुद्धा वाचाल. लोग हंसते थे. आणि लोक हसायचे. याला झालाय म्हातारपणी, याला काय सुचलं नाही. और ये पागल हो गया, अभी बुढ़ापा आ गया ना. गेला और गया. हमको बोलते थे, अरे तुझ्या बापाला काही डोकंच नाही. तो पण वेळा झाला का? तो बोला मम्मी मी पण बघायला चाललोय. उसके तीनों बच्चों ने और बहुओं ने साथ दिया. आणि त्याच्या तिन्ही मुलांनी आणि त्याच्या सुनांनी त्याला सोबत दिली. उसकी पत्नी ने कंप्लीटली उसका साथ दिया. आणि त्याच्या बायकोने त्याला पूर्णपणे साथ दिली. जो योजना परमेश्वर ने नोहा के लिए बनाई थी, उस योजना के लिए उसकी फुल फैमिली एग्री थी. परमेश्वर ने उनके अंदर एक सहमति दर्शाई. आणि जी योजना देवाने नोहासाठी बनवली त्या योजनेमध्ये पूर्ण त्याच्या कुटुंबाने काय केलं, त्याला सहमती दर्शवली. हम ये देखते हैं प्रियो, आज के इस वचन से परमेश्वर आपको ये सिखाता है कि आपके फैमिली में जब कोई पुरुष एक डिसीजन लेता है या परमेश्वर उसके मन में कुछ डालता है या आपके घर, तो उसमें डिस्कस कर आप एक दूसरे से मिलकर क्या करना चाहिए, एग्री होना चाहिए. आणि जेव्हा पुरुषांमध्ये देव कोणती इच्छा टाकतो किंवा कोणतं डिसिजन टाकतो, तर तुम्ही लोकांनी काय केलं पाहिजे, एकमेकांमध्ये चर्चा करून त्या तिचे देवाने आज्ञा दिलेली त्याला तुम्ही सहमती दर्शवली पाहिजे. आणि नोहा धर्मी होता. परमेश्वर से बात किया. म्हणून देवाने त्याच्याशी बोलले. आपके घर में आप स्त्रियों भी बहुत धर्मी, परमेश्वर के नियम के अनुसार स्त्री भी धर्मी है. आणि देवाच्या नियमशास्त्रानुसार स्त्री सुद्धा धर्मी आहे. इसलिए अगर परमेश्वर उनके साथ कुछ परमेश्वर के काम के लिए कुछ बात योजना बताता है, आणि देव त्याच्या कामासाठी तो स्त्रियांना कोणती योजना सांगतो. फैमिली बोला तो फैमिली में क्या होना चाहिए, एग्रीमेंट, यानी एकता होनी चाहिए, सहमति होना चाहिए. आणि कुटुंब बोला तर कुटुंबामध्ये एकता आणि सहमती सुद्धा असली एक पाहिजे. का मुंह, अगर अरे हम लोग ये करेंगे, एक का मुंह इधर, मैं 10 बजे जाऊंगा, मैं 12 बजे जाऊंगा, मैं नहीं आऊंगा चर्च में, ऐसा नहीं होना चाहिए. आणि मी चर्चमध्ये येणार नाही किंवा मी 10 वाजता 12 वाजता जाईल असं आपल्यामध्ये असलं नाही पाहिजे. फैमिली बोला तो एक साथ. आणि कुटुंब म्हटलं तर एक सोबत. परमेश्वर के भवन में परमेश्वर ने आने के लिए फैमिली के साथ परमेश्वर ने कहा, इस्राएल को कहा तो अकेला नहीं आना है, तेरी पत्नी, तेरे बच्चे, तेरे घर में जितने परदेशी है, यात्री है, मेहमान है, उन सबको लाना है. आणि इस्रायली लोकांना देवाने सांगितलं की तुला एकट्याला यायचं नाही, परंतु तुझी बायको, तुझी मुलं आणि तुझ्या घरामध्ये जे काही तुझे नोकर चाकर आहे, तुझे परदेशी आहे, त्यासोबत तुला यायचं आहे. मिस्र देश में रहते समय फिरौन ने यही तो उनको भड़काया था कि तुम पुरुष लोग जाके आराधना करो. आणि मिस्र देशामध्ये असताना इस्रायली लोकांना फारोनी भडकवलेलं की तुम्ही पुरुष लोक जाऊन फक्त देवाची उपासना करू. वो एक ही जन जाके आराधना करो. आणि कोणी एकाच जणांनी जाऊन तुम्ही आराधना करा. बीवी बच्चों को नहीं लेके जाना. आणि बायको आणि मुलांना घेऊन जाऊ इस नका. रीति से मन को भटका रहा था. आणि या रीतीने तो मनाला भटकवत होता. अक्सर अभी भी यही काल भी वैसे ही काल है. आणि आता सुद्धा असाच काळ आहे. अभी भी लोग ऐसे ही कहते कि तू अकेला जा, मैं चर्च में बाद में जाऊंगा. एक घर का कोई एक जन जाकर आया ना चर्च में, काफी हो गया. आणि आता सुद्धा लोक असेच म्हणतात की तू पुढे जा, मी नंतर येईल, किंवा घरातला एक जण व्यक्ती जरी जाऊन आला तरी काफी आहे. जबकि बाइबल हमें बताती है, पुरुष, उसकी पत्नी, उसके बच्चे, उसमें घर में आया हुआ मेहमान, उसके घर में जितने सदस्य वो चर्च में आने ही है. परंतु बायबल आपल्याला सांगतं की पुरुष, त्याची बायको, त्याची मुलं आणि त्याच्या घरामध्ये जे काही आलेली पाहुणे आहेत
चाहिए, ये प्रार्थना भी करो और आप बोलना भी चाहिए कि हम जो डिसीजन लेते हैं उसमें तुम्हें एग्री होना ही है. आणि तुमच्या घरातली कुटुंबामध्ये तुम्ही काय ठेवा, एकता ठेवा आणि प्रार्थना सुद्धा करा आणि बोला की मी जे काही निर्णय घेतो त्याच्यामध्ये तुमची संमती असलीच पाहिजे. पुरुष एक घर में तो एक कोई ना कोई फूट डालने वाला या विरोध करने वाला ऐसा निकालता ही है. आणि दुष्ट घरामध्ये एका कोणाला तरी उभं करतो की जो फूट टाकणार आहे. लेकिन वो किसके घर में होता है? पण ते कोणाच्या जो घरामध्ये पुरुष होतं? परमेश्वर का भय नहीं मानता. जो पुरुष देवाचा भय मानत नाही. लेकिन जो पुरुष परमेश्वर का भय मानता है, परमेश्वर के आधीन रहता है, तो उसकी बीवी, उसके बच्चे, उसके माँ पिता सब उस पुरुष का सुनते हैं और एग्री होते हैं. जो पुरुष देवाचा भय मानतो, जो पुरुष देवाचा ऐकतो, तर त्या पुरुषाचं त्याची बायको, त्याची मुलं, त्याच्या घरामध्ये त्याचे आई वडील आहेत, त्याच्या घरामध्ये जे काही लोक आहेत ते काय करतात त्याचं सुद्धा ऐकतात. तो परमेश्वर ने आपको प्रीचर बोल के ही चुना है. आणि देवाने तुम्हाला प्रचारक म्हणूनच निवडलेला आहे. आपको प्रीचर बोल के साथ आप प्रचारक होने के नाते आपको अपना जो काम कर रहे हो वो भी काम कर रहे हैं, वो करना ही है. लेकिन आप अभी परमेश्वर का पुत्र आने के समय की फैमिली है, यानी नोहा की फैमिली है. आणि नोहाचं कुटुंब आहात तुम्ही. और आप लोग आपको मजाक उड़ाएंगे. आपको अभी क्या बनाना है? जहाज. आणि लोक तुमची मस्करी उडवीत. तुम्हाला आता काय बनवायचं आहे? जहाज. है ना? जहाज तो बनाओ अभी. आणि बनवा आता. वो जहाज है क्या? फिर कौन सा जहाज है? आणि कोणता जहाज? हाँ? आत्मिक जहाज. आणि आत्मिक जहाज. आत्मिक जीवन. आणि आत्मिक जीवन. दुसरं ज्यादा प्रार्थना स्तुति आराधना का जहाज. आणि जास्त स्तुती उपासना आणि प्रार्थनेचं जहाज. और बाइबल पढ़ना और बताओ. अभी आप अंतिम काल की फैमिली हो. आणि शेवटच्या काळात आपने इसीलिए चुना है. आणि देवाने तुम्हाला यासाठी निवडलेलं आहे. आप नोहा की फैमिली. तुम्ही नोहाचं कुटुंब नोहा आहात. के जैसे आपको प्रभु ने चुना है इस मानव पुत्र के आने से पहले. आणि नोहासारखं देवाने तुम्हाला निवडलेलं आहे मानवपुत्र येण्याच्या जैसे अगोदर. परमेश्वर ने नोहा को जहाज बनाने को बोला, आपको भी जहाज बनाने आणि को जसं बोला. देवाने नोहाला जहाज बनवायला सांगितलं, देवाने तुम्हाला सुद्धा जहाज बनवायला सांगितलं आपका आहे. जहाज कौन सा है? आणि तुमचं जहाज कोणतं आहे? वही मैं आपको पूछा. तेच मी तुम्हाला विचारले. हाँ? विचार से दूर रहना. और आपको दूसरों को भी प्रभु में लाना है. आपका जो जहाज है वो है विश्वास रूपी जहाज. आणि तुमचं जे जहाज आहे ते आहे विश्वासरूपी आपके जहाज. विश्वास और जहाज आपको स्ट्रॉन्ग बनाना है. आणि तुमचं विश्वासाचं जहाज हे तुम्हाला मजबूत रीतीने बनवायचं आहे. विश्वास रूपी जहाज उसे कहते हैं. आणि विश्वासरूपी जहाज. आपके विश्वास से आपको लोगों को दिखाना है, आपके पड़ोसियों को दिखाना है, आपके काल के लोगों को दिखाना है कि मैंने मेरे जहाज यानी मेरे विश्वास के द्वारा मैंने मेरा और मेरे फैमिली का क्या किया है? उद्धार. आणि तुम्हाला तुमच्या लोकांना दाखवायचं आहे, शेजारी पाजाऱ्यांना दाखवायचं आहे की माझं जे जहाज आहे विश्वास, त्याच्याने मी काय केलेलं आहे? माझं तारण केलेलं आहे. नोहा ने जहाज बनाकर उसका और उसके लोगों का उद्धार कराया. नोहाने जहाज बनवून त्याचं आणि त्याच्या कुटुंबाचं तारण केलं. 8 प्राणी बच गए. आणि 8 प्राणी वाचले. नोहा की पत्नी, 3 लड़के, 3 बहुए, 8 हो गए. आणि नोहाची बायको, नोहाची 3 मुलं आणि नोहाच्या 3 सुना. उसी रीति से आपका भी विश्वास रूपी जहाज से आप और आपकी फैमिली का उद्धार होगा. आणि तसंच तुमच्या विश्वासरूपी जहाजाने तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं तारण इसलिए होतं. बाइबल में लिखा है प्रभु यीशु मसीह पर विश्वास कर तो तेरा और तेरा घराने का उद्धार होगा. म्हणून बायबलमध्ये लिहिले की देवावर जर विश्वास केला तर तुझ्या आणि तुझ्या घराण्याचं तारण तो होईल. आप विश्वास है. अभी जैसे बाइबल में लिखा है नोहा परमेश्वर पर विश्वास रखता था इसलिए उसने जहाज बनाया. आणि नोहा देवावरती विश्वास करायचा म्हणून त्यांनी जहाज बनवलं. हिब्रू चैप्टर 11. आणि इब्रिकरांस पत्र अध्याय 11. हिब्रू चैप्टर 11 इब्रिकरांस पत्र अध्याय 11 और उसका 6 से पढ़ेंगे. आणि त्याचं 6 पासून वाचूया. हिब्रू चैप्टर 11 इब्री अध्याय 11 वर्स 6 से. त्याचं 6 पासून. हिब्रू इब्रानियों की पत्री अध्याय 11 इब्रिकरांस पत्र अध्याय 11 वर्स 6 and 7. त्याचं 6 आणि 7. विश्वासाशिवाय देवावर अवलंबून राहिल्याशिवाय देवाला संतुष्ट करणे शक्य नाही. हाँ, फिर से लाइन पर. विश्वासाशिवाय परमेश्वर कहता है विश्वास के बिना परमेश्वर को खुश नहीं कर सकते. लेकिन विश्वास कैसा होना चाहिए उसका स्पष्टीकरण दिया है. देवावर अवलंबून राहिल्याशिवाय परमेश्वर पर डिपेंड रहना, उस पर ही भरोसा रखना, उसका ही सहारा लेना, उसका ही मदद लेना. देवाला संतुष्ट करणे शक्य नाही. हाँ, परमेश्वर को खुश करना असंभव है अगर आपके अंदर विश्वास नहीं है तो.
ज्या कोणाला देवाकडे यावयाचे असेल जिसे भी परमेश्वर के पास आना है, यीशु के पास आना है, त्याने देव आहे उसने विश्वास रखना चाहिए परमेश्वर है। व त्याचा मनापासून शोध करणाऱ्यांना तो प्रतिफळ देतो। दिल से, मन से उसका खोज करना चाहिए तो परमेश्वर उसको प्रतिफल देता है। असा विश्वास धरला पाहिजे। ऐसा उसने क्या करना चाहिए? विश्वास रखना चाहिए। नोहा हा देवावरती विश्वास ठेवणारा आमीन। नोहा परमेश्वर पर विश्वास रखने वाला था। आणखी असा माणूस होता और ऐसा एक इंसान था वो, देवाने भावी काळासंबंधी दिलेला इशारा त्याने ऐकला। आगे होने वाली बातें, आगे जो हमने भी लूक चैप्टर 17 में पढ़ा कि आगे होने वाली कौन सी बातें हैं कि यीशु मसीह बादलों पर आएगा। उसके समय पर भी नोहा के काल में जो था वैसे ही होगा। नोहा के काल में सारी परमेश्वर ने पृथ्वी को पानी से मिटा डाला, हर एक मानव को, सब कुछ, यहाँ तक पहाड़ तक डूब गए, पहाड़ तक डूब गए। पहाड़ के भी ऊपर परमेश्वर ने पानी ऊपर चढ़ा दिया था, इतना। वैसे ही मनुष्य का पुत्र आएगा तो उसके समय पर ये जो आप पृथ्वी दिखती है वो सब अब आग से भस्म की जाएगी। आणि नोहाच्या काळामध्ये जसं सर्व जलप्राण्यांना भ्रष्ट करण्यात आलेलं, तसंच आता जेव्हा देवाचा पुत्र होईल तेव्हा काय येईल? सगळं अग्नीने भस्म करण्यात ये येईल। पृथ्वी जो दिखती है वो रहेगी नहीं। आणि जी पृथ्वी दिसते ती आता राहणार नाही। यही भावी काल में, यानी आगे होने वाली भविष्यवाणी नोहा के द्वारा हुई थी। आणि ही भावी काळामध्ये म्हणजे पुढे होणारी गोष्ट देवाने नोहाद्वारे सांगितलेली। तेव्हा जलप्रलयाचे कोणतेही चिन्ह दिसत नसतानाही जल प्रलय होगा, बाढ़ होगी, तूफान आएगा, भूमि में से सोते फूट निकलेंगे, ऐसा कोई चिन्ह दिख रहा था? नहीं था। लेकिन फिर भी नोहा ने विश्वास किया। नोहा ने विश्वास किया और जहाज बनाया। नोहाने विश्वास केला आणि दारू बांधला। जब परमेश्वर ने कहा मैं जल प्रलय करने वाला हूँ, आणि जेव्हा देवाने म्हटलं मी जलप्रलय करणार आहे, उसने मजाक नहीं उड़ाया, आणि त्याने मस्करी उडवली नाही परमेश्वर की अनसुनी नहीं की। आणि देवाचा अनसुनी केली नाही। कठिन है ये मेरे लिए, इतना हार्ड काम है ये, आणि कठीण आहे, हे किती कठीण काम मैं आहे। इतना हार्ड काम, मैं मेरे 3-4 ही बच्चे, हम लोग 4 मिलकर करेंगे, आणि मी आणि माझी मुलं फक्त 4च जण आम्ही कसं काय करणार? नहीं जमेगा। आणि असंभव आहे, ऐसा होणार उसने नाही। बहाने नहीं असं बताए, त्याने बहाने सांगितले नाही। परंतु उसने क्या किया? विश्वास रखकर कबूल किया। हाँ, जल प्रलय नहीं दिख रहा है, परिस्थिति नहीं दिख रही, कड़ी धूप है, लेकिन फिर भी विश्वास किया। आणि जलप्रलय दिसत नाही, ऊन आहे, तरी सुद्धा त्याने काय केलं? विश्वास केला। अभी कितनी कड़ी धूप है आणि आता किती कडक उन्हाळा है आहे। ना? इस कड़ी धूप में परमेश्वर ने आज कहा कि आज मैं बारिश दे रहा हूँ, आणि या कडक उन्हाळ्यामध्ये जर देवाने म्हटलं की आता मी पाऊस पडणार आहे, आपण कसं करू? तर हम लोग क्या करेंगे? होईल क्या? अचानक होईल का? बरोबर नाही? लेकिन हम अगर विश्वास वाले रहेंगे तो हम क्या बोलेंगे? क्या कठिन है परमेश्वर के लिए? आणि जर आपण देवावरती विश्वास ठेवला त्याचा तर आपण बोलू की देवाला काय कठीण आहे। दोपहर के 3 बजे के लगभग ही परमेश्वर ने अंधेरा कर डाला, वो भी 11-12 बजे से ही अंधेरा हो गया। आणि दुपारी 11 वाजल्यापासूनच अंधकार पडला। 3 बजे के लगभग कितनी कड़ी धूप रहती, उसमें यीशु मसीह चिल्लाकर प्राण छोड़ा, उस समय अंधेरा था। आणि 3 वाजता किती कडक उन्हाळा असतो आणि त्याच्यामध्ये देवाने प्राण सोडला। भूकंप कुछ आने का कोई चांसेस थे? आणि भूकंप येण्याचा काही चान्स होता का? भूमि हिल गई। पण त्यावेळी भूमी थरथरली। जो मंदिर कितना मजबूत बनाया था उसका पर्दा फट गया। आणि जे मंदिर एवढं मजबूत बनवलं त्याचा पडदा सुद्धा किसी ने फाटला। सोचा था कि यीशु के मरने के समय पर ऐसा होगा? आणि कोणी विचार केलेला की येशूच्या मरणाबद्दल असं होईल? लोगों ने सोचा था मरेगा, तड़पेगा, ये खत्म हो जाएगी, दी एंड, सब कुछ दी एंड होगा। लेकिन उसी से तो शुरुआत हो गई। आणि त्या लोकांनी विचार केलेला की हा मेल्यावरती सर्व काही संपून जाईल, पण त्याच्याद्वारे सुरुवात झाली। उसी के द्वारा आज हम सबका उद्धार शुरू हुआ। आणि आज त्याच्याद्वारेच आपल्या सर्वांचं तारण झालेलं आहे। तो ये बात हमेशा याद रखें। आणि ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा। परमेश्वर ने उसको चिन्ह दिख नहीं रहा था जल प्रलय का, लेकिन उसने विश्वास किया। आणि त्याला चिन्ह दिसत नव्हतं जलप्रलयाचं, तरी सुद्धा त्याने देवावरती विश्वास ठेवला। दिसत नसतानाही त्याने देवावरती विश्वास ठेवला आणि वेळ न घडवता तारू बांधले। आमीन। समय न गवाते हुए, टाइम पास न करते हुए, खेती में नहीं गया, काम पे नहीं गया, मतलब उसका खुद का ही काम था, वैसे वो नहीं गया और क्या किया? उसने जहाज बनाया आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण केले। अपने कुटुंब का उसने रक्षण किया। आज प्रभु आपको भी कुछ लोगों को यही बताता है, आप अपने फैमिली को बचाना है। आणि आज देव तुमच्या पुरुषाने हे सांगतो की तुम्ही तुमच्या कुटुंबाला वाचवायचं आहे। जरूरी आप नोहा की फैमिली के जैसे प्रभु आज आपको बता रहा है। आणि नोहाच्या फॅमिलीद्वारे देव तुम्हाला आज हेच सांगतो। नोहाचा देवावरील विश्वास आणि
विरोध था, लेकिन नोहाच्या विश्वासामुळेच पर नोहा के विश्वास से ज्यांचा देवाने स्वीकार केला आहे, जिनका परमेश्वर ने स्वीकार किया है, अशा लोकांमध्ये त्याची गणना झाली. इसीलिए आज विश्वास के अध्याय में वो आ गया ना. आणि म्हणून तो आज विश्वासाच्या अध्यायामध्ये आलेला आहे. हनोक के बाद उसका ही नंबर है. आणि हनोक नंतर त्याचंच नाव आहे. आदम से 10वीं पीढ़ी है ये नोहा. आणि आदम नंतर 10वी पिढी आहे नोहा. आदम से परमेश्वर ने नई मतलब मनुष्य जन्म लेना और भरपूरी बहुत एक बढ़ाई. आणि आदमाद्वारे देवाने काय केलं, मनुष्याला जन्म दिला आणि खूप सारे वाढवले. वैसे ही नोहा के द्वारा भी बनाया. तसंच नोहाद्वारे सुद्धा केलं. इसलिए वो लूका का अध्याय का वचन भी पढ़ लेंगे. लूका अध्याय 17 का, लूका अध्याय 17 जो उसका बाकी का वचन था. वैसे ही परमेश्वर कहते हैं आप सब लोग भी जो अंतिम दिनों में जो फैमिली है, आप सब फैमिली जो प्रभु ने आपको चुनी है, इसलिए चुनिए ताकि आप लोगों के सामने विश्वास रूपी जहाज को दिखाकर अपना उद्धार करा रहे हो. देखो उनमें फर्क बताने के लिए प्रभु ने आपको चुना है. आणि जे विश्वासरूपी जहाज आहे ते तुम्ही बनवता आणि त्याच्यामध्ये फरक दाखवण्यासाठी देवाने आज तुम्हाला निवडलेला आहे. त्याचप्रमाणे लोटाच्या काळात जे झाले त्याचे त्याच्या अगोदर नोहाच्या काळात जी परिस्थिती होती तीच परिस्थिती मी मानवपुत्र पुन्हा येईल त्या काळातही होईल. नोहाच्या काळात लोक खात पीत होते. आपके समय पर भी लोग खा पी रहे, एंजॉय कर रहे, शादी विवाह हो रही है, सब आनंद से है, ट्रेन की यात्रा कर रहे, टका 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 गर्दी में जा रहे, गर्दी में आ रहे, अच्छा है सब कुछ. ऐसे ऐसा लगेगा पृथ्वी क्या खत्म होगी, सब तो नॉर्मल है. कुछ भी ये लोग मसीह लोग बोलते हैं क्या ये उमा सिस्टर का दिमाग पर सटक गया है, जब देखो तो बोलती पृथ्वी खत्म होने वाली है. हाँ, काली गोबर दिदर्शी का कोई दिमाग नहीं. अरे पागल हो गया, आ गई क्रिश्चियन. ट्रेन में ऐसे ही बोलते हैं क्योंकि मैंने देखा है ट्रेन में ग्रुप रहता है आणि ट्रेन मध्ये ग्रुप असतो. और अगर हम उनमें मसीह बोलकर अगर नहीं मला हे चालत नाही आणि ख्रिस्ती म्हणून जर आपण असं बोललो की मुझे ये नहीं चलता है, तर आम्हाला हे चालत नाही, चर्चमध्ये जाते. मुझे मैं ये नहीं दे सकती, मैं ये वर्गणी नहीं दे सकती, आणि मी वर्गणी देऊ शकत यीशु नाही, को नहीं चलता. माझ्या ईश्वरा चालत तो नाही. उनका जो ग्रुप है ना वो आने से पहले कमेंट पास करेगा. आई दे अभी आएगी, वो बोली मुझे ये नहीं चाहिए, नहीं चाहिए वाली आएगी. आणि आता नको पाहिजे असे येईल. तो इस रीति से वो और 4 हाथ दूर रहते. आणि 4 हात लांब अरे राहते. इसका मुंह खुल जाएगा, अभी यीशु के बारे में बोलना चालू करेगा. आणि आता इथं तोंड उघडेल आणि येशूबद्दल बोलेल. इस रीति से आपको एक परमेश्वर ने उस समय में जैसे नोहा को परमेश्वर ने रखा था प्रचारक बोलकर और नाश करने वाला है, अभी भी समय है, उद्धार पाओ, बच जाओ, पश्चाताप करो, वैसे ही आपको भी चुना है. आणि जसं देवाने नोहाला त्या काळामध्ये प्रचारक म्हणून निवडलेले की देव सर्व पृथ्वीचा नाश करणार आहे, तुम्ही म्हणून ठेवा म्हणजे तुम्ही वाचाल, तसंच देवाने तुम्हाला सुद्धा आता प्रचारक म्हणून निवडलेला आहे. आपको एक ऐसी फैमिली चुनी है. आणि तुम्हाला एक असं कुटुंब निवडलेलं आहे. इसलिए आपकी फैमिली में नोहा के जैसा पुरुष धर्मी हो जाओ. आणि तुमच्या कुटुंबामध्ये नोहासारखं पुरुष धर्मी व्हा. नहीं है तो उसको धर्मी होने के लिए प्रेयर करो. आणि नाहीये तर त्याला धर्मी बनण्यासाठी प्रार्थना करा. इसलिए प्रेयर करो कि प्रभु मेरा घर का पुरुष नोहा के जैसा धर्मी बने. आणि त्याच्यासाठी प्रार्थना करा की माझा घरातला पुरुष हा नोहासारखा धर्मी आपके बने. चरणों में मेरे से भी ज्यादा वो ज्यादा आपके चरणों में बैठना आणि चाहिए. माझ्यापेक्षाही जास्त त्याने तुमच्या चरणामध्ये बसलं ऐसा पाहिजे. बोलकर प्रेयर करो. आणि असं बोलून प्रार्थना दूसरा, करा. आपके फैमिली में यूनिटी होनी चाहिए. आणि तुमच्या कुटुंबामध्ये एकता असली पाहिजे. एक दूसरे के साथ सहमत होना चाहिए, एग्री होना चाहिए. आणि एकमेकांसोबत संमती दर्शवली पाहिजे. आपने एक दूसरे के साथ, आप प्रभु ने मुझसे क्या बात की, प्रभु ने मुझे ऐसा बोला, ये एक दूसरे के साथ शेयर करना चाहिए. आणि देवाने मला असं सांगितलेलं आहे, तुम्ही एकमेकांसोबत बोललं पाहिजे. प्रभु की सेवा के लिए आप आगे रहना आणि चाहिए. देवाच्या सेवेसाठी तुम्ही पुढे असलं एक पाहिजे. दूसरे को मान देना चाहिए. फैमिली बोला तो आप एक दूसरे को मान देना चाहिए. आणि एक दुसऱ्याला कुटुंब म्हटलं तर तुम्ही मान दिला पाहिजे. ए काय रे, तू रे, जाना रे, खाना रे, पाना, ऐसा नहीं बोलना है. आणि आरेतुरीची भाषा तुम्ही बोलू नये. आप अपने घर में अपनी पत्नी हो या बेडरूम में हो या लोगों के सामने हो, मान और सम्मान आपको देना है. आणि तुमच्या घरामध्ये तुमची बायको असू दे, तुमच्या बेडरूम मध्ये असू दे किंवा लोकांमध्ये असू दे, तुम्हाला मान आणि सन्मान द्यायचाच आहे. बच्चों को आदर से बुलाओ. आणि तुम्ही मुलांना आदराने बोलवा. कोई भी फालतू नाम देकर उसका, जैसे अगर हमें सोचो उदाहरण के तौर पर हमने बेटी का नाम सारा रखा आणि आपल्या मुलीचं नाव सारा ठेवलं तो उसको ए बुटके, ए ढेंगणे ऐसे बोलकर नहीं बुलाना. आणि तिला बुटकी किंवा टेंगी म्हणून बोलू ये नका. एक हम फैमिली बोला तो एक रिस्पेक्ट देने वाला, एक बचपन से ही सही. हम बोलेंगे उसको क्या समझता है, वो तो छोटी. नहीं नहीं, ऐसा नहीं बोलना. छोटे बच्चों को समझता है, सब समझता है, क्योंकि इंसान है ना वो भी. आणि लहान मुलांना सुद्धा सर्व काही समजतं कारण तो मनुष्य आहे. मुझे ये प्रभु बोला. आणि मला देवाने सांगितले. मला असा डाऊट होता, या लहान मुलांना कळतं का
उनका प्रभु ने याद दिलाया था। मैं बहुत छोटी थी तो तेरे को याद था ना, वो बात अभी तक तेरे मन में है। आणि तू लहान होती तेव्हा तुला असं म्हणलं की तुझ्या लक्षामध्ये आहे. तो ऐसा नहीं सोचो कि 1 साल का बच्चा है, 6 महीने का बच्चा है, उसको कुछ समझता नहीं, उनको भी अच्छा समझता है। आणि असं समजू नका की 1 वर्षाचं मुल आहे किंवा 7 महिन्याचं मुल आहे त्याला काही समजत नाही, इसीलिए ना त्याला सर्व काही समजतं. मैं आपको बताती हूँ, छोटे बच्चे हैं ना, उनको मालूम पड़ता है कि ये आंटी है ना, मारने वाली आंटी है। आणि लहान मुलांना समजतं की ही जी आंटी आहे ती मारणारी आहे. इसीलिए उसको देखते ही वो लोग ऐसा करते हैं, आणि म्हणून बघताच ती लोक रडायला लागतात. है ना? सच बोल, भले उनको बोलने नहीं आना, लेकिन वो लोग अपने फीलिंग से बताते हैं ना, ये इसके पास मेरे को मत दे दो, इसके पास मेरे को मत दे दो। आणि त्या लोकांना बोलायला येत नाही, परंतु ती लोक त्यांच्या भावना व्यक्त करून सांगतात की मला यांच्याकडे पाठवू नका. करेक्ट है ना? अगर कोई लोग, देखो मैं आपको बता रही, कोई लोग बहुत प्यार से लेके जाते हैं, मैंने देखा है, इसलिए मैं आपको बता रही आणि खूप लोक खूप प्रेमाने घेऊन जातात. बहुत प्यार से, बोले मेरी चुन्नी, अरे मेरी चपली, अरे ऐसा करके लेके जाते हैं, नीचे से जो दूसरा हाथ रहता है उसे चुन्नी निकालते आणि प्रेमाने घेऊन जातात आणि दुसऱ्या हाताने चिमटे काढतात. हैं और गाल पकड़ के जोर से, अभी हम लोग कैसा गाल पकड़ते हैं प्यार से कि उसको दर्द नहीं होना, लाल नहीं होना, आणि आपण प्रेमाने गाल पकडतो की त्याला दुखू नये. अरे ऐसा करते हैं वो लोग, उसको दर्द नहीं आएगा, आणि ते लोक जोराने पकडतो वो त्याला जानबूझ के दुखू क्यों नये. करते ते हैं? लोक जाणून काय उसको करतात बुलाना है। आणि त्यांना रडवायचं असतं. इसीलिए बच्चों को है ना, उनका स्पर्श होते ही मालूम पड़ता है भाभी मेरा गाल नोचने वाला है। आणि मुलांना त्यांचा स्पर्श होतात, त्या लोकांना समजतं की आता माझा गाल ओढणार आहे. इसलिए बच्चों लोग को भी समझता है, आणि म्हणून मुलांना सुद्धा समजतं. तो ऐसा आप बच्चों को शेंडी नहीं लगा सकते। आणि मुलांना शेंडी लावून ये मैं शकतात. आपको बताती हूँ क्योंकि मैंने जो मेरे अंदर जो डाउट था वो प्रभु ने मेरा दूर करने पे मुझे मालूम पड़ा। आणि माझ्यामध्ये जो शक होता तो देवाने दूर केल्यावरती मला हे समजलं. मैंने नहीं किया शिल्पी, जैसा बोलो कि मैंने मेरा उदाहरण लिया, मैं बचपन में किया है, आणि मी लहानपणी केलेलं आहे. यीशु में आने के बाद कभी नहीं किया। आणि येशूमध्ये आल्यानंतर कधी नाही केलं. बचपन में मैं करती थी, आणि लहानपणी मी करायची. वो तो बचपना था ना, आणि ते लहानपणी लेकिन वो होतं. दुष्टाई थी। पण ती दृष्टाई होती. अब ऐसा बहाना नहीं दे सकते कि वो बचपना था, इसे दुष्टाई कहते, जो काइन की दुष्टाई थी। आणि याला कायनाची दृष्टाई म्हणतात. काइन की दुष्टाई क्योंकि उसने अपने भाई से बैर किया। आणि कायनाची दृष्टाई होती की त्यांनी त्याच्या भावाशी बैर इसलिए केला. जो अपने भाइयों से या इंसान से नफरत करता है, बैर करता है, उनको हर्ट करता है, उसके अंदर काइन की दुष्टता रहती है। जो आपल्या भावाला नफरत करतो किंवा त्याचा द्वेष करतो त्याच्यामध्ये कायनाची दृष्टांत असते. ये हमेशा याद रखना। आणि हे नेहमी लक्षात ठेवा. बराबर? अभी हमारा विषय चेंज हो जाएगा। कहने का उद्देश्य कि हाँ, आप जब अपनी फैमिली में रहते हो तो आपको अपनी फैमिली को रिस्पेक्ट देना है। आणि जेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये राहता तेव्हा तुम्हाला तुमच्या कुटुंबाला आदर द्यायचा आहे. नोहा की फैमिली में एक दूसरे को रिस्पेक्ट था, आणि नोहाच्या कुटुंबामध्ये एकमेकांना आदर होता. एक दूसरे को वो आदर देते थे। आणि एकमेकांना ती लोक आदर द्यायचे. नोहा के कारण नोहा की फैमिली प्रेयर में बैठी, आणि नोहाच्यामुळे नोहाचं कुटुंब प्रार्थनेमध्ये भले बसायचं. उनकी इच्छा नहीं भी होती, आणि त्यांची इच्छा नसू दे, लेकिन फिर भी नोहा भक्ति करने के कारण नोहा की फैमिली भी भक्ति करती। आणि नोहा भक्ती करायचं म्हणून नोहाचं कुटुंब सुद्धा भक्ती करायचं. इसलिए इसीलिए उनका उद्धार हो गया। म्हणून त्यांचं तारण झालं. इसलिए यही काम आपको भी करना है, आणि हेच काम तुम्हाला सुद्धा करायचं आहे. इसलिए आपके फैमिली में डेली प्रेयर होना ही चाहिए, आणि तुमच्या कुटुंबामध्ये रोज प्रार्थना झाली पाहिजे. प्रभु के बारे में प्रचार होना ही चाहिए। आणि देवाबद्दल प्रचार झाला पाहिजे. इसलिए प्रभु ने आपको एक नोहा के जैसा आपको चुना है। म्हणून देवाने तुम्हाला नोहासारखं निवडलेलं बाइबल में आहे. लिखा है कि वो जो जहाज बनाया, आणि जो जहाज बनवला ना, अभी वापस 6 अध्याय में जाएंगे, आणि आपण 6व्या अध्यायामध्ये जाऊ. 16 आणि त्यांचं 16 तारवाला वरच्या बाजूला 6 का 16। आणि 6चा 16 तारवाला वरच्या बाजूला हाँ, वो जो जहाज तू बनाएगा तो ऊंचे भाग पे जो होगा, उजेडण्यासाठी एक खिडकी कर. तेरे रूम में और उस जहाज में प्रकाश होना चाहिए, वैसा टाइप में खिड़की बनाना। वो भी कितने, उस टॉप से कितना नीचे होना चाहिए? ही खिडकी छतापासून 44 सेंटीमीटर खाली असावी. 44 उतना ही सेंटीमीटर नीचे होनी चाहिए। ऐसा खास बोला, वो भी कहाँ पर था? छत के ऊपर से, ताकि सारे जहाज को क्या मिल सके? उजाला। क्योंकि बाहर जब भी देखो बारिश गिरेगी तो घर में आ जाता है, क्या आ जाता है? अंधेरा आ जाता आणि है। पाऊस पडल्यामुळे ते घरामध्ये अंधकार येतो. और उधर इमरजेंसी लाइट नहीं थी, आणि तिथे इमर्जन्सी लाईट नव्हती. वहाँ के घर में इमरजेंसी लाइट या इन्वर्टर नहीं था, आणि नवाच्या काळामध्ये इन्व्हर्टर नव्हता. इसीलिए परमेश्वर ही उसकी प्रकाश था। आणि देवच हा त्याचा प्रकाश इसलिए होता. उसको एक खिड़की बनाने बोला, आणि त्याला एक खिडकी बनवायला सांगितली, एक दरवाजा बनाने को कहा। एक दरवाजा बनवायला तो सांगितलं. वैसे ही इसका अर्थ क्या है मालूम? याचा अर्थ काय आहे? एक खिड़की यानी आपकी जिंदगी में परमेश्वरी एक ही जहाँ से
उसी के द्वारा चलना, उससे प्रवेश कर परमेश्वर के राज्य में पहुंचना। आणि एक द्वार म्हणजे जो येशू ख्रिस्ताचा द्वार आहे त्याच्याद्वारे चालून देवाच्या राज्यामध्ये प्रवेश फिर करणे। उस जहाज में क्या करने को बोला है? नंतर त्या जहाजामध्ये काय करायला सांगितलंय? तसेच कारवानावरचा, वरचा, मधला आणि खालचा असे 3 मजले बांध। 3 स्टेप बनाने को बोला है। ग्राउंड फ्लोर, फर्स्ट फ्लोर, सेकंड फ्लोर, फर्स्ट, सेकंड, थर्ड। इस रीति से अगर हम ऊपर से गिनेंगे तो फर्स्ट, सेकंड, थर्ड यानी ग्राउंड फ्लोर ऐसा बनाने को बोला। लेकिन वो कहाँ रहता था? ऊपर। आणि त्याला 3 मजले बांधायला सांगितलं पण तो वरच्या भागामध्ये राहायचा। तो आप कहाँ रहना चाहिए? आणि तुम्ही कुठे राहिले पाहिजे? विश्वास के द्वारा टॉप पे होना चाहिए। आणि विश्वासाद्वारे वरती असले पाहिजे। अनुमान ग्राउंड फ्लोर पे जो थे वो सब गंदे विंदे जानवर जो टाइप के थे वो लोग, आणि तळ मजल्यावरती जे होते ते घाणेरडे प्राणी होते। बीच में थे जो पाळीव प्राणी थे आणि मध्ये पाळीव प्राणी होते। और सबसे टॉप पे वो अकेला फैमिली था। आणि सर्वांवरती तो होता। वैसे ही आपको भी परमेश्वर इस वचन से विश्वास के द्वारा आपको सब लोगों के यानी अभी देखो चर्च में जितने विश्वासी है आणि चर्चमध्ये जेवढे ख्रिस्ती आहेत उसमें से कुछ त्याच्यामध्ये गंदे काही या हानिकारक है। आणि घाणेरडे किंवा हानिकारक आहेत। गंदे कौन है? घाणेरडे कोण आहेत? जो दारू पीते जे हैं, दारू पितात, तंबाकू व्यसन करते हैं, मारामारी करते हैं, तंबाखू खातात किंवा व्यसन करतात, मारामारी करतात नहाते नहीं है, आणि आंघोळ करत स्वच्छ नाही, रहते नहीं, स्वच्छ राहत नाही। चर्च में आते समय भी स्वच्छ नहीं रहते, घर में भी स्वच्छ नहीं आणि रहते, चर्चमध्ये येतावेळी सुद्धा स्वच्छ राहत नाही आणि घरामध्ये येतावेळी सुद्धा स्वच्छ राहत नाही गंदे आणि ती घाणेरडे आहेत हानिकारक। आणि हानिकारक यानी जो एक दूसरे को फाड़ता है, पीठ पीछे बोलते हैं। हमारे चर्च में भी ऐसा नहीं बोल सकते, लेकिन पीठ पीछे फाड़ता है। तुझ्याबद्दल परवा असंच बोलला बोलते हैं ना, आणि तिच्या पाठीमागे बोलतात फाड़ देते हैं ना। आणि काढून टाकतात। सोचो अगर धर्म के बारे में मैंने प्रीति को बोल दिया, आणि धनुबद्दल जर मी प्रीतीला सांगितलं अरे धनु ना तुझ्याबद्दल असं बोल, और धनुने तेरे बारे में ऐसा बोला इसके अंदर मैंने धनु के लिए कड़वाहट भर दिया ना, आणि हिच्यामध्ये मी काय केलं, धनुबद्दल काय केलं, कडूपणा पेरला। तो ऐसे टाइप के लोग कहाँ रहते हैं? आणि अशा टाईपचे लोक कुठे राहतात? हाँ? आणि मध्ये राहतात। जो संसार का थोड़े से रीति रिवाजों में बड़बड़ने वाले, कुड़कुड़ने वाले, विष फेंकने वाले, आणि विष फेकणारे, कुरकुर करणारे आणि जगे दीदी तो बघा तेव्हा पैशाबद्दलच बोलतो। और दीदी को पैसे के बारे में ही दीदीला बोलती पैसाच है। लागतो। दीदी को पैसा ही चाहिए। हाँ, जेव्हा बघा ते प्रीचिंग करते। और जब देखो तब प्रेसिंग करती है। हाँ, पैशाबद्दलच। और पैसे के बारे में फंड भरा, और फंड भरो, दान दशम दो। हाँ, असं सतत बोलती। और ऐसा बारंबार बोलती नहीं थी। वचन ते बोलायला पाहिजे ना, वचन बोलतच नाही। और वचन बोलने चाहिए, वचन तो बोलती ही नहीं। फक्त पैशाबद्दलच प्रीचिंग करते। और पैसे के बारे में प्रेसिंग करती है। ती बिचारी फक्त तेवढंच ऐकते, बाकी सगळं ती और वो उतना ही सुनती, लेकिन बाकी वो वही प्रचार करती हो क्या? ऐसा बोलते हैं मेरे पीठ पीछे। आणि असं माझ्या पाठीमागे बोलतात। त्या चर्चची लोक और उस चर्च के लोग सगळ्यांनी मला धोका दिला, वो सबने मुझे धोखा दिया। नुसतं फसवतच असतात, और फसायता ही रहती है। नुसतं घेतातच माझ्यावर। और मेरे से लेती ही लेती मी है। दुसऱ्या चर्चला गेले, और वो दूसरी चर्च में तिथे पण दिवशी बोलली, इकडचे चर्चचे लोक ही माणसं बरोबरच नाही। और इधर की चर्च के लोग बराबर पण नहीं चूक है। कुणाची आहे? और गलती किसकी है? त्याची, तिची आहे ना, त्या और उसकी व्यक्तीची आहे है, ना। उस व्यक्ति की है। मला कळालं। और आपको समझ में असे आया? पण लोक आहेत, असं नका समजू आपली चर्च अरे खूप चांगली माणसं आहेत, खूप चांगली। और ऐसा मत समझो कि हमारे चर्च के जो लोग हैं वो सब अच्छे हैं। काही एक जण असे निघतात, एक दोन असे असतात। और एक दो ऐसे निकलते नहीं। तर त्याच्यामुळे सांगायचं होतं असे ते कुठे येत आहे? वो किधर है? तारूमध्ये कोणत्या कोणत्या खंडात आहे? और जांच में क्या कौन से खंड में है? ग्राउंड फ्लोर में। आणि तळ मजल्यावरती। ग्राउंड फ्लोर आणि तळ मजला। मालूम है? फिर उसका फर्स्ट फ्लोर यानी हम लोग सेकंड फ्लोर पे ऊपर से देखेंगे तो सेकंड फ्लोर, आणि वरून पाहिलं तर सेकंड फ्लोर, मतलब मधला मजला। मधला मजला। उधर कोण थे? आणि तिथं कोण होतं? पाळीव, आणि पाळीव, कुत्ता, बिल्ली, तोता, ऐसे जो पक्षी ऐसे जो होते हैं वो लोग उधर थे। जो शेर, एलिफेंट, सांप, बिच्छू ऐसे टाइप के सब ग्राउंड फ्लोर में थे, और जो बीच में थे वो पाळीव प्राणी पक्षी लोग थे। आणि जे मध्ये होते ते पाळीव प्राणी होते, पक्षी होते ना। वो लोग कौन है? ते लोक कोण आहेत? कामापुरते माणूस। आता और माणूस काम साधने वाले लोग। माणूस गेला कसं? और मासे को बिल्ली को कैसा? तिला कसं? आई अपनी छोरी, बिट्टू पाहिजे, और फिर हम लेते हैं, प्यार करते हैं, दूध पी के होने के बाद
धंधा हाकू रहता है, बिल्ली कैसी हो डरती है। कहने का उद्देश्य प्रियो ऐसे पक्षी आणि पक्षी कितना बड़ा करो, बचपन से बड़ा करो, आणि लहानपणापासून वाढवा, आखिर में क्या हो जाएंगे? शेवटी काय होतात? अभी आपको समझा? सेकंड फ्लोर मध्यम फ्लोर कौन है? तो ऐसे भी चर्च में लोग हैं जो काम रहेगा तो आएंगे, धन्यवाद धन्यवाद हालेलुया, हो धन्यवाद, चांगला येशू, खूप चांगला येशू, नाही तर पुढच्या रविवारी काय और काम साथी वाले लोग भी आएंगे काय ते लोक चर्च मध्ये दिसणार नाही, और वो लोग चर्च में नहीं दिखेंगे, कारण काम निघून गेला ना, और काम होकर चला गया, पुन्हा काम आलं और काम आया मग ते दिसते, वो लोग दिखेंगे, दीदी असं झालं, असं और झालं. दीदी ऐसा हुआ, एवढे दिवस कुठं होता तुम्ही, आला नाही? और एक दीदी कहाँ पे थे आप लोग आए नहीं, काम और होतं काम मी एका भावाला म्हटलं मेरे एक भाई को कहा, बप्तिस्मा, त्यांनीच मला सांगितलं मला बप्तिस्मा घ्यायचा और उसने कहा मुझे बपतिस्मा लेने का है, तर मी म्हटलं भाऊ तुम्ही लोक, तू कसं आहे माहिती, मी असं बोलली सरळ बोल, तू कसं आहे माहिती, तो कैसा है मालूम है, अचानक गायब होतो, और अचानक गायब हो जाता है, म्हणून तुझ्यावर विश्वास नाही, और तेरे ऊपर विश्वास तुला नहीं है, खरंच घ्यायचंय तर मोबाईल नंबर दे. और तुझे अगर सच में लेने का है तो मोबाइल नंबर दे, आता मला सांगा आजच्या काळात कुणाकडे मोबाईल नाही असं होतं का? और आज के काल में किसके पास मोबाइल नहीं, ऐसा होता छोटा है का क्या? असे ना मोबाईल असतो और छोटे वाले दे दो लेकिन मोबाइल रहता है, सगळ्यांकडे, और सबके पास है, प्रत्येक घरात एक मोबाईल आहे. और हर घर मोबाईल आहे ना घर में में, मोबाईल आहे ना सबके घर में, और सब सगळ्यांच्या बंगाल घरात वाले को भी मोबाईल है, आणि बंगाल वाले कडे सुद्धा मुझे मोबाइल है, मोबाइल नंबर देके गया, बोला बंगाल दीदी कभी भी बेचना है तो मेरे को देना, ये नंबर पे फोन करना, मैं आ जाऊंगा. आणि मला मोबाईल नंबर देऊन गेला की बंगाल विकायचा असेल तर माझ्याकडे फोन लावा मी येईन. मच्छी वाला भी मुझे बोला ये मेरा नंबर है दीदी, कभी मच्छी चाहिए बोलना, घर में लाके पोस्ट करो. आणि मच्छीवाला सुद्धा बोला की दीदी हा माझा नंबर आहे, जर मच्छी पाहिजे असेल तर फोन करा, मी येऊन करीब करीब पण मोबाईल आहे, अरे तिचा घेऊन पण त्याने मला नंबर नाही दिला. कारण मी बघितलंय, आप लोग जरा नोट करना, पानी का जो ब्रिज है ना, आणि मागचा जो ब्रिज आहे उसमें जो भिखारी लोग बैठते, देखो छक्के लोग बैठते और भिखारी लोग आणि बैठते, त्याच्यावरती चक्की लोक आणि भिकारी लोक बसतात वो लोग बात करते फोन पे. आणि ते लोक फोनवरती खूप बोलतात देखा, आणि मी स्वतः पाहिजे. मालूम है छक्के लोग फोन पे बात, छक्के लोग भी बड़े होता है ये, लेकिन भिखारी लोग जो लंगड़े का बोलते हैं ऐसा करके बोलते हैं, हम लोग पिक्चर को दया आता है, हम लोग पैसा निकाल के दे दे, लेकिन थोड़े टाइम के बाद वहाँ थोड़ा रुको, या आपके सामने आए, मेरे सामने खुद फोन बजाए, उधर ही उसने पेशाब किया है, उधर ही जिधर वो बैठा था उधर ही पेशाब किया है, ऐसा पेशाब का हम तो पहले बाजू से ही चलते आणि मी बाजूनेच गेली हम जो नहीं बोला ये सर दे देते हैं, ये सर ने ये सब कुछ सिखा रहे हो ना देने के लिए, इसने मुझको दे दिया. आणि इसने त्याला दिली मोबाईल बघा, अरे वाह इसके पास तो मोबाईल है. आणि म्हटलं त्याच्याकडे सुद्धा मोबाईल आहे, वो बोला मेरे पास मोबाइल नहीं है, आणि तो म्हटलं माझ्याकडे मोबाईल तो नाही, उसको नंबर देना नहीं. कारण त्याला नंबर ऐसे द्यायचा जो नव्हता. लोग होते हैं ना वो मध्यम बीच में रहते हैं. आणि असे जे लोक असतात ते लोक मध्यम फ्लोअर मध्ये असतात, हमारा काल मला कसं टॉप पे कौन है? आणि वरती पण असतात, नोहा की फैमिली, आणि नोहाचं कुटुंब, जो हर रेगुलर प्रभु की भक्ति करते हैं वो लोग आप लोग टॉप पे. आणि जी लोक देवाची भक्ती करतात ती लोक वरती आहेत. आता काल जहाजाचा अर्थ और आपको समझ में आया आजकाल हेच तुम्हाला ठेवलेले, तुम्हाला देवाने टॉपवर ठेवलेलं आहे लोकांना दाखवण्यासाठी की बघा जो माझी भक्ती करतो त्याला मी देवाकडून सर्व प्रकाश भेटतोय, म्हणजे सगळी त्याची गरज भागवली जाते आणि ते उंच राहतात. और प्रभु ने आपको ऊंचे भाग पर रखा है कि जो प्रभु की भक्ति करता है उसकी सारी जरूरतें पूरी की जाती है और वो ऊंचे भाग पर रहता है. यही नोहा की फैमिली. तो ये सब क्यों हुआ? नोहा की फैमिली के कारण. आणि हे सर्व काय झालं नोहाच्या कुटुंबामुळे, प्रभु ने आपको भी नोहा की फैमिली बोलकर अंतिम दिनों में चुना है. आणि नोहाचं कुटुंब म्हणून देवाने तुम्हाला शेवटच्या काळामध्ये निवडलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. कोई प्रश्न है आणि काही प्रश्न आहे जो भी सिखाया उसके ऊपर? आणि आता जे शिकवलं त्याच्यावरती, फिर हम इस भाग में सेकंड सेक्शन में नहीं जाएंगे. आणि मग या भागामध्ये आपण सेकंड सेक्शन मध्ये नाही जाणार, आशीष और प्रार्थना पे जाने वाले. आणि आशीष आणि प्रार्थनामध्ये जाणार. कोई प्रश्न है यहाँ पर आपको पूछ सकते हैं. आणि काही प्रश्न असले तर तुम्ही विचारू शकता. एक साल तक वो क्वारंटाइन रहा, यानी जहाज में रहा, एक साल तक वो काम करता रहा, अंदर जितने जानवर हैं उनको टाइम टू टाइम खाना देना. अगर आप आगे पढ़ोगे तो वहाँ लिखा है कि नोहा को कहा कि तू जहाज में खाना लेके जाना, लेकिन एक साल तक परमेश्वर ने खाना खत्म होने नहीं दिया. आणि नोहाला देवाने सांगितलं की तू जहाजामध्ये जेवण घेऊन जा, पण
प्रभु हम पहले सेक्शन में जो फैमिली के बारे में हमने देखा, नोहा की फैमिली, और आज इतने लोग आए, इन सबको प्रभु नोहा की फैमिली के जैसा आपने चुना है। हम धन्यवाद देते उस 5 फैमिली के लिए भी प्रभु कि तुम्हें अंतिम दिन में एक प्रचारक और एक काम करने वाला एक फैमिली बोलकर मसीह के लिए आपने चुना है। मैं धन्यवाद देती हूँ प्रभु इस 5 फैमिली को सेकंड सेक्शन में प्रभु हमेशा यूनिटी रखना, मान सम्मान आदर और प्रभु हमेशा ऊंचा स्थान पर रखने के लिए तो मदद करना। प्रभु धन्यवाद देते इनके घर का पुरुष बनने के लिए सहायता करना। आज इनके घर का जो भी पुरुष नहीं आया है वो बनने के लिए, नोहा के जैसा बनने के लिए मदद करना। ये हमारी विनती, हमारी प्रार्थना है। धन्यवाद देते इन सब पर आपका लहू लगाया प्रभु यीशु के नाम से, आमीन। सियोन प्रेयर ट्रस्ट, इस संस्था को आप अपनी प्रार्थनाओं के द्वारा और आर्थिक बातों के द्वारा भी मदद कर सकते हैं। इसका अकाउंट नंबर है 54762200048164। कैनरा बैंक वांगनी ब्रांच। IFC कोड है कैपिटल CNRB 0015476। धन्यवाद।